सर्वांना नमस्कार माझा. अं, ज्योतिष जे आहे, जे काही ते एक दिव्य शास्त्र आहे. कधी घटना घडणार त्याचा हा इव्हेंट कसा काढायचा हे ज्योतिष शास्त्र आहे. परमेश्वराचे एजंट प्लॅनेट आहेत. त्यांनी सांगितले परमेश्वराने की सर्वांच्या आयुष्यात जाऊन खेळा. ज्योतिष ही साधी गोष्ट नाहीये, किती शिकले तरी कमी आहे. ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला चूज करते, कोणालाही इथे फसवायचे नाही. ज्या दिवशी तुम्हाला ज्योतिष येते त्या दिवशी तुम्हाला पैशाचा मोह सगळा संपतो. आणि त्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील की तुम्ही अज्युम पण केले नव्हते, एवढे पैसे मिळतील. स्वार्थ मोह जर इथे आला तर हे ज्योतिष तुम्हाला बर्बाद पण करेल. हे प्युअर सायन्स आहे की तुमच्या एका सजेशनने कोणाचं तरी आयुष्य बदलत असतं. कोणाचं लग्न जोडायचं, कोणाचं तोडायचं, हे सर्व तुमच्या हातात असतं. आणि लोकांना एवढा तुमच्यावर विश्वास असतो की तुमचं बोलणं औषधाप्रमाणे काम करतं. तर तुमच्या ह्या बोलण्यात तुम्ही स्वार्थ टाकला, थोडस लालच टाकलं, मोह टाकला, तर तुम्ही तुमचं कर्म बिघडवता, म्हणजे तुमचा गुरु स्वतःच्या कुंडलीतला बिघडवता. जसं कर्णाच्या बाबतीत घडलं, शेवटच्या क्षणात विसरला, तसं तुम्ही तुमच्याकडून ज्योतिष काढून पण घेतलं जाऊ शकतं. तुमच्या ज्ञानावर तुमचा विश्वास हवा. आणि हेच ज्ञान आपण तेवारे सरांकडून नेहमी आपण घेत असतो. आणि आज सर सूर्य सिद्धांत हा विषय, एवढा चांगला विषय सर शिकवत आहेत. तर मी सरांना विनंती करते की सर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही एक चांगल्यापैकी एक तर स्वागत केलेलं आहे. पहिल्यांदा तुमचं मी स्वागत करतो. नमस्कार. दुसरी बाब, तुम्ही एक काही प्रबोधन केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे की जेणेकरून ज्याच्यामध्ये हे परमेश्वराचं शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा आपण मान सन्मान केला पाहिजे आणि तरच प्रगती त्याच्यामध्ये होते. तर त्याला काही वाद नाहीये. तर त्या ह्याच्यामध्ये मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि इतर सर्व मंडळी जे आहेत आपली, जसं की दळवी साहेब आपले श्रेष्ठ आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, कळणकर मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, विद्या कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी, देशमुख मॅडम आहेत नागपूरवरून. तर या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय जो आहे तो सूर्य सिद्धांताचा आहे. आपण सूर्य सिद्धांतामध्ये सुरुवातीला साधारणतः 9 लेक्चर जी झाली त्याच्यामध्ये आपण सूर्य शिकलो, त्याच्यानंतर गुरुचं शिकलो, त्याच्यानंतर आजपासून आपण शनी ग्रहाच्या बद्दलचं सूर्य सिद्धांताचे जे नियम आहेत त्याच्यावरून आपल्याला जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने फलादेश द्यायचा असतो. तर सूर्य सिद्धांतामध्ये मूळ पत्रिकाचं आहे आणि तुम्हाला ते सगळं सांगितलेलं आहे की सूर्य सिद्धांताचे नियम जे आहेत ते कशावरून कसे झाले आणि त्याच्यावरून आपण त्यांची जी रचना आहे, कशा राशी जन्माला आल्या, कसे ग्रह आहेत, त्या ग्रहांची गती कशी आहे, या सगळ्यामध्ये अतिशय आपल्याला जातकाच्या जीवनातला फलादेश जो आहे तो सांगायचा हा एक प्रयत्न आहे. आणि त्या देशामध्ये जसं आता चव्हाण मॅडमने सांगितलं तो अतिशय एक चांगल्यापैकी विचार आहे. तर मी त्या विचारांचं पण स्वागत करतो. आणि असं आहे की ही आजची जी पत्रिका आहे ही पत्रिकेचे डिटेल्स सगळ्यांना पाठवले तरी सुद्धा आता मुकेश भाऊ तारखेपासून पत्रिका लावतील, त्याच्यानंतर पहिला तारीख आणि मग पत्रिका, त्याच्यानंतर भावमध्य हा अतिशय विषय आणि स्पष्ट ग्रह. आता स्पष्ट ग्रह तर तुम्हाला त्या बोर्डावरती दिसतातच, पण भावमध्ये जो आहे तो अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. आता सगळ्यांनी एकतर वही पेन घेऊन त्याच्यामध्ये लिहून घेणे, प्रश्न विचारायला काही हरकत नाही. तुमच्यासाठीच हा क्लास आहे, तुम्ही सगळेजण आदरणीय आहात. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही विचारायचं असेल तर तुमच्या शंका निरासन करणं हा माझं हे आहे, माझा ज्याला धर्म म्हणतात तो आहे. तर त्याच्यामध्ये कोणालाही काही वाईट हे केलं जाणार नाही, कारण तुम्हाला ज्ञान चांगलं शिकायचं आहे. मग आता पुढे जाऊन आपण जर बघितलं तर जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी, तर पहिल्यांदा मुकेश भाऊ तारीख लावा, मग मेष लग्नाची कुंडली आहे तर त्या कुंडलीवरती आपण थोडासा परिचय करू आणि नंतर त्यातील काही भूमिका आहेत त्या आपण त्यांना सांगू, मांडू आणि नंतर विचार करू. तारीख जर तुमच्याकडे पेन आणि वही असेल तर लिहून घ्या. 12/7/1985, म्हणजे साधारणतः 39 वर्षाचं हे व्यक्ती आहे. वेळ आहे रात्री 00:51-12. मुंबई सबर्बन मधला जन्म आहे. मुंबई सबर्बन म्हणजे गोरेगावचा जन्म आहे आणि व्यक्ती पुरुष आहे. अशा तऱ्हेचं हे डिटेल्स आहे. त्यानंतर दुसरी जी पत्रिका आहे तर ती पत्रिका मेष लग्नाची आहे.
तर बघा, मेष लग्नाची पत्रिका लावा. हे सगळं घेतलं का स्क्रीनशॉट मारून, म्हणजे तुम्हाला काही हे पडणार नाही. जरा कुलकर्णी मॅडम, जरा आतमध्ये घ्या ना. मेष लग्नाची पत्रिका मुकेश भाऊ. बर, आता मुकेश भाऊंनी पत्रिका लावलेली आहे मेष लग्नाची, सगळ्यांना दिसते. मेष लग्न जे आहे, आपल्याला मुळामध्ये आपला नियम काय असतो की लग्नेश कोणत्या राशीत आहे, कोणासोबत आहे आणि कोणत्या स्थानात आहे. तर जसं की मेष लग्न जे आहे त्याच्यामध्ये आलेला राहू आहे आणि चंद्र सुद्धा आहे. तर आपल्याला नियम काय आहेत, त्या नियमामध्ये सूर्य सिद्धांताचे नियम पहिल्यांदा समजून घ्या. की लग्नेश हा रवियुक्त आहे, मिथुन राशीत आहे. तर मिथुन राशीचे भाव काय सांगतात की त्याचं फळ कसं आहे. तर कधी 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 आहे, कधी कधी नाही, असं मिथुन राशीचा फलादेश आहे. त्यामध्ये रवी सोबत असलेला ग्रह हा निश्चितच कर्तृत्वान आहे, पण अभिमानी सुद्धा आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं की लग्नामध्ये राहू आलेला आहे आणि चंद्र आलेला आहे. तर चंद्र हा चतुर्थेश आहे आणि तो चंद्र चतुर्थेश असल्यामुळे त्या ठिकाणी तो राहूयुक्त झालाय. आणि मेष राशी मुळातच तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की धाडसाची रास आहे. आता ह्यामध्ये जेव्हा ही अशी युती होते, तर काही वेळेला त्याचं धाडस जे आहे ते त्याच्यावरतीच उलटतं. असा भाग जो आहे तो आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये चंद्र शनी समसप्तक योगात आहेत. चंद्र आणि त्याच्यामध्ये राहूची युती आहे, शनी केतूची युती आहे. हा योग्य योग नाही आहे, तो चांगला योग आपण धरला जात नाही. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका आपल्याला सूचित करते. दशमातला गुरु जो आहे तो नीचेच आहे आणि त्या ह्याच्यामध्ये समोर बरोबर तिथे बुध सुद्धा आहे. आता याच्यामध्ये पृथ्वी तत्व आपण बघितलं तर 2, 6, 10 ही पृथ्वी तत्व आहेत. आपल्याला नियम आपण काय सांगितलेले आहेत की जातकाच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट होणार असेल तर त्यावेळेला जातकाचं कार्य कर्म हे 2, 6, 10 राशीमध्ये आपण नाडीमध्ये पण आपण शिकलो होतो. मग तशाच प्रकारे नाडीचाच विषय जो असतो तर त्यावेळेला कार्यरत होणारी जी रास आहे, तर तुमच्या कोणाच्याही पत्रिकेमध्ये जेव्हा वृषभ राशीत, कन्या राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये जर ग्रह असतील तर जातकाच्या जीवनामध्ये वयाच्या 18 ते 19 वर्षामध्ये त्याला कार्यरत व्हावं लागतं. आणि म्हणजे तसा तो त्याचा फलादेश आहे. आता ग्रह कोणता असेल तर त्या ठिकाणी त्या ग्रहाचा जो फलादेश आहे तो निश्चितच जातकाला राशीच्या अनुषंगाने, म्हणजे राशी ही एक पॉकेट आहे, एक त्याचं घर आहे. त्या घरामध्ये यदा कदाचित 3-4 ग्रह पण येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये जसं की आलेला ग्रह कोण आहे, राशी कोणाच्या मालकीची आहे आणि त्या मालकीच्या राशीमध्ये येणारा ग्रह आणि येणारं स्थान हे अतिशय फार महत्वाचं आहे. आणि त्याला अनुसरून त्याचं भविष्य हे वर्तवायचा सूर्य सिद्धांतातला नियम आहे. दुसरा भाग असा आहे की आपण सूर्य सिद्धांतामध्ये गेल्या वेळेला आपण सूर्य पाहिला होता 3-4 लेक्चर, त्याच्यानंतर गुरु पाहिला होता 4 लेक्चर, आणि आपण आजपासून शनी महाराजांची सुरुवात करणार आहोत की त्याच्यामध्ये खरोखर शनीचे जे नियम आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पाहता आले पाहिजेत. त्याच्यातून खरोखर काय आहे, जसं की शनीचा जो नियम आहे, तर आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की शनीच्या नियमामध्ये शनी हा मंद गतीचा ग्रह असल्यामुळे तो दीर्घकाळ तिथे वास्तव्य करतो आणि तसा जातकाच्या जीवनामध्ये दीर्घकाळ एक व्याप पण तयार होतो, दुःख तयार होतं आणि त्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा यातना निर्माण होतात किंवा त्याला प्रसंग तसे येतात, त्याला संघर्ष करावा लागतो. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यातून विचार केल्या पाहिजेत. आता त्यानंतर आपण बघितलं तर भावमध्य जो आहे तो भावमध्य एवढ्यासाठी पाहायचा आहे की भावमध्यमध्ये आपण जेव्हा जातकाचा जन्म होतो त्यावेळेला त्या आकाशामध्ये जे भाव असतात तर ते आपल्या भावमध्यमध्ये किती अंशावरती आहेत, तर त्याची जी अॅक्युरसी आहे, तसं आपण प्रथम स्थान पाहिलं तर त्या ठिकाणी मेषेचा भावमध्य आहे. आपण निर्यनमध्ये भावमध्य पाहतो, सायनमध्ये भाव आरंभ पाहतो. मग तशा ह्याच्यामध्ये भाव मध्य, भाव आरंभ आणि भाव अंत्य अशा तऱ्हेचा पार्ट असतो. तर त्याच्यामध्ये भाव मध्य 5 अंश 10 कलेचा आहे, म्हणजे हा प्रथम लग्नाला तिथे इफेक्टेड होतो. त्यानंतर आपण बघितलं तर दुसरा भाव जो आहे तो 0-2 आहे, म्हणजे दुसरा भाव कोण आहे तर ऋषभ आहे. मग त्याचं नक्षत्र कोणतं आहे तर ऋषभ राशीमध्ये 2 अंशाला नक्षत्र कृत्तिका येतं.
कळलं का? कृत्तिका नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये त्रिपाद नक्षत्र आहे. तर पहिलं पद आहे ते गेलेलं आहे मेष राशीमध्ये, आणि दुसरं पद जे आहे ते आपल्याला वृषभ राशीमध्ये आलंय. तिसरा भाव जो आहे तो तिथे मिथुन आहे, आणि त्याचा 004 आहे. म्हणजे त्या मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये आरंभी आपण जर बघितलं तर अतिशय 4 कला त्याने भोगलेल्या आहेत. म्हणजे इथे भाव जो आहे तो नुकताच उदित झालेला आहे, आणि त्याच्यावरती त्याने 4 कला भोगण्याचाच त्याला संधी मिळाली आहे. चौथा भाग जो आहे तो सुद्धा मिथुनेचाच आहे. म्हणजे इथे भाव रिपीट झालेला आहे. कळलं का? चव्हाण मॅडम, जरा मध्ये तुम्ही काहीतरी हे करत जा, सांगत जा. तर त्या ह्याच्यामध्ये चौथा भाव जो आहे तो त्या ठिकाणी 27-31 आहे. म्हणजे भाव रिपीट झालाय. म्हणजे त्याला पुन्हा एकाच राशीमध्ये 2 भाव आलेले आहेत. एक भाव मध्यला मिथून, परत मिथून, म्हणजे तिथे 27 अंशाला आणि 0004 अशा त्याचा तो भाव आहे. तर त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे इथे भाव लुप्त झालेला आहे. तर कोणती राशी लुप्त झालेली आहे? तर त्या ठिकाणी यायला पाहिजे मिथून, नंतर यायला पाहिजे कर्क. तर कर्क राशी जी आहे ती लुप्त झालेली आहे. आणि सायनमध्ये कर्क राशी जी आहे ती भाव प्रारंभ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. जर कोणाला कळत नसेल तर विचारा, मध्ये हे करू नका, लादू नका. आपल्याला चांगलं शिकायचं आहे. ओके गो, या रेडमीला मगाशी मी सांगितलं होतं की नाही त्याचं ते नाव नाही घेतलं, घेत. रेडमी झाला सर, हे घेतो गॅलेक्सी होता, हे रेडमी नवीन आहे. हा, ते मगाशी तुम्ही नव्हतात तेव्हा. हा हा, विचारतो कोण. रिप्लाय दिला नाही तर सगळेच काढून टाका, काय आपल्याला हो गेले. सर. रिप्लाय दिला पाहिजे. विचारा. रेडमी रेडमी 9. आता तुम्ही आतमध्ये मीटिंग मध्ये आलात, क्लासमध्ये माईक ओपन करा, आपली ओळख द्या कोण आहात आपण. मी तुम्हाला अनम्यूटचा मेसेज पाठवतोय. अनम्यूट हा. करा माईक. माईक अनम्यूट करा. हा बोला. हॅलो. हा हॅलो. ओळख द्या सरांना. हा, ठीक आहे, गॉट इट. हा, कॅमेरा बंद करा. ओके 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 साहेब, नो प्रॉब्लेम. कॅमेरा बंद करा. ठीक आहे, ओके, कळलं. नो प्रॉब्लेम. या उपस्थित राहा, हरकत नाही. यू आर वेलकम. बर, त्यानंतर आपण सिंहराज बघितली तर 004 चीच आहे ती. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर भाव कुठला लुप्त झालेला आहे? तर त्या ठिकाणी कर्कराज जी आहे ती लुप्त झाली आहे. मग कन्या सुद्धा अशीच आहे 237, आणि ती ऋषभेचाच कनेक्टेड आलेली आहे 237. त्यानंतर कन्याला आणि तूळ 5-10 आलेली आहे. तर 5-10 जो भाव आहे तो कुठला होता? तर तो प्रथम स्थान होतं. ते सिंह राशीला जे आलेलं आहे तर ते त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये आले. म्हणजे आपण बघितलं इथे तर मिथुन रास पुन्हा पुन्हा आलेली आहे. त्याच्या समोरची धनु रास जी आहे ती पुन्हा पुन्हा आली आहे. म्हणजे त्याच ठिकाणी मकर रास लुप्त झालेली आहे आणि कर्क रास लुप्त झालेली आहे. हे कळलं का तुम्हाला? सांगा. मुकेश भाऊ, कुंडली काढा. बोला. इथपर्यंत कळलं का? हो सर. हा. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण सूर्य सिद्धांताचा वापर करतो त्यावेळेला एखादं गोचर जेव्हा अप्लाय करायचं असतं तर त्या ठिकाणी तो ग्रह जेव्हा येतो तर त्या ठिकाणी कधी कधी एखाद्या भावामध्ये ग्रह नसेल, तर एखाद्या भावामध्ये ग्रह नसेल तरी सुद्धा गोचरीचा ग्रह जो आहे तो त्या भावाला फलादेश चांगला पण देऊ शकतो, वाईट फलादेश पण मिळू शकतो. आता आज आपण थोडासा एक पुढचा विचार करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मूळ पत्रिकेमध्ये आपल्याला पाहिलं तर इथे चंद्र आणि राहूची युती आहे. मग आता आपण जर बघितलं तर शनी जो आहे तो सप्तम स्थानामध्ये केतुयुक्त आहे. मग अशा वेळेला जेव्हा भाव एखादा स्पर्श होतो, म्हणजे ग्रह गोचरीचा स्पर्श करतो, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये येणारी दुःख ही कोणत्या स्वरूपाची असू शकतात याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कळलं का? काही प्रश्न आहेत का कोणाला? तर आपण पुढे विचार करू. आणि मग अशाच तऱ्हेने तुम्ही बघितलं तर चतुर्थ भावामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये बुध ग्रह आहे आणि त्याच्या समोर जो आहे तर त्या ठिकाणी गुरु ग्रह आहे. मग अशा वेळेला जेव्हा गोचर चालू होतं तर मुळामध्ये ही पत्रिका कशा माध्यमातून बिघडलेली आहे, बिघडलेली म्हणजे अपयशी आहे, तर त्या ठिकाणी
केतू शनीची युती आहे, लग्नी राहू चंद्राची युती आहे. ज्या ठिकाणी मंगळ हा जो आहे तो पराक्रमात आहे, तो फलदायी आहे, कारण तो पराक्रमाचा कारक आहे. आणि तो रवी सोबत बसलेला आहे. तर रवी हा त्रिकोणाचा स्वामी आहे, कारण का तो पंचमाचा अधिपती आहे. म्हणजे ठिकाणी असा विषय आपण करायचा की लग्नेश आणि पंचमेश हे दोघं मित्र आहेत आणि त्या मित्रांची युती पराक्रमात झालेली आहे. आणि तो पराक्रम जे स्थान आहे ते त्या कुंडलीमध्ये रिपीट झालेलं आहे. म्हणजे तिथे कर्करास ही लुप्त झालेली असून त्या ठिकाणी असलेला बुध आपल्याला भावमध्यमध्ये सापडत नाही. इथपर्यंत लक्षात आलं? थोडस कॅल्क्युलेशन, आता सगळेजण हुशार आहात तुम्ही, सगळ्यांनी अगोदर भरपूर काही शिकलेले आहात. तर काही प्रश्न असेल तर विचारा. आता मी जे सांगितलं तुम्हाला ते. सर बोलू मी? हा बोला. नमस्कार सर. नमस्ते. चतुर्थ स्थानाचा अधिपती चंद्र राहू युक्त झालाय, म्हणजे चतुर्थ स्थानाचा जो काही तिथं फल मिळणार आहे त्याला त्रास होणार. ओके. नक्की नक्की. त्याच्यानंतर सप्तम स्थानात शनी केतू, म्हणजे परत वैवाहिक जीवनात पण प्रॉब्लेम. हो आणि चंद्र पत्नीचा कारक परत आला इथं, बरोबर. म्हणजे तोही बिघडणार, म्हणजे आईला त्रास, वैवाहिक जीवनात त्रास आणि येस स्वतःलाही त्याला त्रास. येस असंच करेक्ट प्रिडिक्शन ना? करेक्ट बरोबर आहे. युअर राईट युअर राईट. थँक्यू थँक्यू. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फलादेश जेव्हा आपल्याकडे कुंडली येते, आता तुम्ही कसं की अनुभवी आणि तुम्ही कार्यरत असणाऱ्या ऍस्ट्रोलॉजर आहात, तर त्यावेळेला एखादं ग्राहक तुमच्याकडे येतं, त्यावेळेला त्याच्या कुंडलीमध्ये जे दोष आहेत ते कशामुळे निर्माण झालेले आहेत हे आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपल्याला जातकाला समजावून सांगितलं पाहिजे की तुझ्या कुंडलीमध्ये अशा तऱ्हेची जी युती आहे ती तुला त्रास देते आहे. म्हणजे शनी केतूची युती जी आहे ही युती आपल्याला काय सांगते, तर त्या ठिकाणी शनी केतूच्या युतीमध्ये हा एक अशा तऱ्हेचा योग होतो, तो प्रेतशाप योग म्हणून त्याला सांगितलंय. आणि राहू चंद्राचा जो योग आहे तो ग्रहण योग म्हणून सांगितलंय. मग आपल्याला पुढे जाऊन असं करायचं की ही पत्रिका बलवान कोणत्या ग्रहांवरती आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मॅडम जर आपण विचार केला तर पराक्रम स्थान हे बलवान झालेलं आहे. मग पराक्रम स्थान जेव्हा बलवान होतं तर जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा पराक्रमामध्ये एखादे ग्रह असतील, आणि आता तर जो कारक ग्रह जो आहे तो सुद्धा पराक्रम स्थानामध्येच आहे, तो पंचमेश पण आहे आणि लग्नेश पण आहे. म्हणजे ही युती आहे तो त्रिकोणातली युती आहे, तर ती योग्य आहे. म्हणजे इथे यदा कदाचित जातकाचे जे श्रम आहेत ते भावंडांसाठी जास्त असतील. मग पराक्रम स्थानातली राशी किंवा पराक्रम स्थानातले ग्रह असं सुचवतात की जातकाच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त त्याला जे झगडावं लागेल ते भावंडा संदर्भातच करावं लागेल, कारण का अनेक वेळेला भावंडांसाठी जीवन खर्च होतं. अशा तऱ्हेचा हा फलादेश सांगितला जातो. कळलं? बरोबर. आणि मग आता सप्तमेश शुक्र जो आहे, आता मारक स्थानाचा अधिपती कुटुंब स्थानात मारक स्थानातच आहे, त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे. मग जरी प्रॉब्लेम आले तरी गुरु त्याला कव्हर करू शकेल का कुटुंबाला? नाही. बघ आता नाही का? फार चांगलं नाही सांगतो तुम्हाला, तुम्ही आता विषय मांडलाय तर त्याचं उत्तर देणं मला भाग आहे. तर मारक स्थान हे मेष लग्नाला आपण बघितलं तर शुक्र मारक आहे. शुक्र हा मार्केश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जी काही घरामध्ये आंदोलनं होते, तुम्ही अनुभव घ्या. जेव्हा मेष राशीची व्यक्ती जन्माला येते तर त्याला शुक्र हा प्रतिस्पर्धी असतो, कारण का की तो त्याचा शत्रू आहे, बरोबर. प्रतिस्पर्धी. आणि त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे व्यत्यय, काही ना काही आंदोलनं अशा तऱ्हेची होतात की जेणेकरून त्याला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि अडचणी निर्माण होतात. कारण का की मेष लग्नाला मार्केश हा पूर्णपणे शुक्र आहे आणि तो मंगळाचा मित्र नाही. बरोबर. मंगळाचा मित्र आहे. जसं आता शिवलग्न आपण जर पाहिलं मॅडम, तर धनस्थानामध्ये बुधाची रास येते, तर तो सूर्याचा मित्र आहे. पण सप्तम स्थान जे मारक आहे ते शनीच आहे. तर त्याला कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये शनीपासून त्याला तिथे दुखापत, त्रास ही निश्चित होणार म्हणजे होणार. असं हे सूर्य सिद्धांताचे नियम आहेत. ओके ओके ओके. सर मी थँक्यू विचारू? थँक्यू. हा बोला. सर शनी इथे दिग्बली आहे ना, मग त्याचा परिणाम काय होईल? नाही, आता दिग्बली हा हे जो भाग आहे ना मॅडम,
हा हा कसा आहे माहिती तुम्हाला सांगतो मी, काही राग मानू नका. नाही हे नाही शास्त्रीय परीक्षा जे घेणारे लोक आहेत हा हा त्यांनी ह्या सगळ्या लँग्वेज आणलेल्या आहेत, दिग्बली अच्छा वगैरे. हा, हे सगळे जे प्रकार आहेत हे शास्त्रीय परीक्षेचा फॉर्म्युला आहे. हा, हे हम्म, पुराणामध्ये असं काही नियम सूर्य सिद्धांतामध्ये नाही. आता विचार अच्छा करा की जर समजा शनी केतूची युती सप्तमात असेल तर त्या हा ठिकाणी तो दिग्बली झाला असं कसं म्हणता येईल? कारण त्यामध्ये हा दुःख भोगायचंच आहे, भोगायचं पाहायचंच आहे आहे. हम्म. बरं, दुसरी गोष्ट भोगूनच अशी आहे की आपण फक्त शास्त्रीय परीक्षेमध्ये लिहून घ्या करतो, पण एखादी पत्रिका ज्याला आपण म्हणतो रिअल होरोस्कोप जे आहे किंवा जातकाची पत्रिका मांडून त्याला सांगू शकतो का आपण की हा शनी आता दिग्बली झालेला आहे, व्हेरी गुड, फार छान, तुला काही अडचणी येणार नाही. ऍक्च्युअली व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिग्बली? शनीची पश्चिम राश सांगितले म्हणून दिग्बली हा, बस मला तेच म्हणायचं आहे. जरी जरी तो तिथे असला पण ग्रहाची जी त्या रास ठिकाणी सांगितली आहे हा, त्याच्यानुसार तो दिग्बली आहे. yes. आता जर समजा अशा वेळेला हा शनी जर दशमात उच्चीचा आला असता तर तो स्थानबली झाला असता, हो कळलं का? आणि तो बरोबर त्या आहे. ठिकाणी उच्च ठिकाणी त्याचं हे जे असतं, जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एक नट आहे, त्याचा लग्नेश जो आहे तो दशमात उच्चीचा आहे, कळलं का? हम्म, तर त्यावेळेला त्याला दिग्बलीचं फळ मिळालेलं आहे. अच्छा हा, म्हणजे ते फळ मिळताना पण तरी सुद्धा त्याला अपयश जे आहे त्या दिग्बलीचं ते सप्तम स्थानाशी पण मिळाले, कारण का की त्याची 10वी दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, हम्म, कळलं? बरोबर मग हो ती सप्तम स्थानावरती दृष्टी असल्यामुळे त्याच्या विवाहामध्ये अडचणी आल्या आणि 2 लग्न झाली. मग अशा हम्म, वेळेला दिग्बलीचा उपयोग होत नाही, तर त्यांनी करिअर चांगलं बनवलं. हा बरोबर आहे सर. करिअर चांगलं बनवलं, कळलं का? हा हा. भाग आहे. म्हणून सर त्या माझा ठिकाणी हा, बोला. दुसरा प्रश्न असा आहे की आता गुरु इथे नीचेचा झालेला आहे, हो, बरोबर आहे, हो, आणि बुध हो. चंद्राच्या राशीमध्ये आहे. मग हे दोघं एकमेकांच्या समोरासमोर आहे, तर ह्यांचे फळ कसं राहील आहे? बघा, आता चंद्राच्या राशीमध्ये बुध जो आहे, तर मी हम्म, तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की चंद्र हा बुधावरती प्रेम करतो, कारण तो चंद्राचा मुलगा आहे. चंद्र, बुध आणि सूर्य यांचं नातं असं आहे की बुध हा युवराज आहे, हो चंद्र राणी आहे, रवी राजा आहे. हो राजा, युवराज आणि राणी, त्याच्यामध्ये बुध हा राणीवरती प्रेम न करता तो राजावरती करतो. म्हणून त्या अच्छा. ठिकाणी तो जेवढ्या काही बुधाच्या राशी असतील किंवा व्यक्ती असतील त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या घडामोडी आईच्या बाजूने पॉझिटिव्ह होत नाही. अच्छा बघा, येस, कर्क हा राशीतला बुध असेल तर त्या ठिकाणी एखादं माहेर असेल, तर आईकडलं घर असेल, एखाद्या ठिकाणी पुरुष असेल आणि आईशी त्याचा कनेक्टिव्हिटी फार कमी असते, त्याची वडिलांसोबत कनेक्टिव्हिटी जास्ती येस असते. येस. हम्म, असे नियम आहेत. हम्म. कळलं का? आणि गुरु काय फळ देईल सर इथे? हा, गुरु हा त्या ठिकाणी मकर राशीचा जर आहे मकर राशीचा हम्म, आहे नक्की. आता हो मकर राशीचा गुरु जो आहे तो दशम स्थानामध्ये उद्योगच्या माध्यमातून, जसं आपण बघितलं मग अशी सांगितलं की 2, 6, 10 या राशी ज्या आहेत त्या लवकरात लवकर ऍक्टिव्ह होतात, म्हणजे कार्य हो करण्यासाठी. तशी ही हो स्वतः व्यक्ती जी आहे ती काम करण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडली वयाच्या 18व्या वर्षी, आणि त्याच्यानंतर हम्म, शिक्षण पूर्ण केलं. मेष रास मुळातच कष्टाची रास आहे, आणि हो त्याच्यानंतर त्याने टेक्निकल जे आहे ते काम पूर्ण केलं, कारण पंचम स्थान जे आहे ते त्रिकोणाचं आहे. तशाच याच्यामध्ये मेष लग्नाला भाग्यस्थानामध्ये असणारी रास आहे ती धनु आहे, आणि त्याचा अधिपती गुरु आहे. मग तो गुरु जो आहे तो दशमेश भाग्येश दशमात आहे. हा एक राजयोग आहे मेष लग्नाला. हा भाग्येश दशमात आहे. दशमात हो जरी तो नीचेचा असला तरी तरी सुद्धा त्या सुद्धा ठिकाणी कर्मधर्माचा जो काही जे स्थान आहे, हा तर हा धनुरास म्हणजे ही धर्माची आहे आणि मकर रास ही कर्माची आहे. म्हणून कर्मधर्म योग होतो, आणि त्यावेळेला तो त्या ठिकाणी आपल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये अतिशय चांगल्यापैकी यश मिळवतो. पण जी दुःख आहेत ती दुःख शनी केतूची सप्तम स्थानात आहेत, आणि ती त्याला भोगावीच लागणार. दुसरी भाग असा की राहू चंद्राच्या युतीमध्ये मेष राशीमध्ये राहू असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये साधारणतः वय वर्ष 36 पर्यंत
कम्प्लिटली आयुष्य जे आहे ते ब्लँक असतं. मनुष्याचे डोळे कधी उघडतात किंवा आयुष्यामध्ये प्रकाश कधी दिसतो हा जर भाग बघितला तर ज्या वेळेला लग्नात राहू असेल तर मनुष्य आपली जी दिशा आहे, आपलं भाग्य जे आहे त्याच्यामध्ये कमतरता निर्माण करतो, म्हणजे ग्रह निर्माण करतो. हो, आलं लक्षात ओके. सर. ओके सर, थँक्यू. कुलकर्णी मॅडम बोला. सर, हीच शनी केतू युती जर लग्नी असेल तर आता जे आपण काही प्रेडिक्शन्स दिली ती सेम तशीच मिळतील का अजून त्यात काही फरक असेल सर? लग्नस्थान जे आहे मॅडम ते देहावरती जास्तीत जास्त अंमल करतो. बरोबर आहे. होय. आणि त्या ह्याच्यामध्ये जर दृष्टी बघितली तर सप्तमात आहे, दशमात आहे आणि तृतीय. पराक्रमात आहे. हो हो. तर पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं मॅडम की लग्नात शनी केतूची युती सुद्धा असू नये हा नियम आहे. बरोबर आहे. तर तुम्ही दरवेळेला सांगता केतूच मुळात लग्नी येऊ नये हे तुम्ही बऱ्याच वेळेला सांगता. त्यात तो नुसता केतू नाहीये तर शनियुक्त केतू जर असेल येस तर येस काय होईल? म्हणजे त्याला स्वतःचे तर तिथे प्रॉब्लेम असणारच. येस हो अडचणी हो. निर्माण होते, अडचणी निर्माण होतील. आणि कसं बर आहे की मेष रास रिलेटेड आपण जर बघितलं तर मंगळाची आहे ती, मग यदा हो. कदाचित भावंडा संदर्भातील पण काही दुःख जी आहेत ती पण निर्माण होतील. म्हणजे पत्रिका बरोबर. तुम्हाला नंबर ऑफ अँगल्सनी वाचता आली पाहिजे किंवा यायला हवी. आता इथं म्हणजे मेष राशीला आपण शनी केतू धरले. इथं जर समजा दुसरी रास असते, आता धरून चालू आपण वृषभ रास आहे आणि तिथं शनी केतू आले हो. तर मग याच्या बाबतीत आपण कसा आता वेगळा विचार करू शकतो सर? मग एक तर शुक्राची जी रास आहे ती सौख्याची आहे हो, आणि तूळ रास सुद्धा सौख्याची आहे. तर सौख्याची त्या आहे. हो ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की सौख्याची रास कोणती आहे, तर त्या सौख्यामध्ये जर बाधा येणार असेल तर त्यावेळेला हा, ते ग्रह तिथे बाधा ही निर्माण करणारच. करणारच. होय. वृषभीमध्ये तुम्हाला आता आपण जसं बघितलं की परवा इराणचे हे वारले, तर मी तुम्हाला सांगितलं होतं आपण गेल्या वेळेला जेव्हा लेक्चर घेतलं की वृषभ राशीमध्ये जेव्हा एखादा ग्रह प्ले करतो त्यावेळेला हा, जागतिक अशा काही घडामोडी होतात आणि ते बर. त्या घडामोडी आता होत आहेत. मग त्या दिवशी होय आपला होय. विषय तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कल्याणी नगरमध्ये ज्या काही पुण्याला घटना घडली ते आपण चर्चा हो, ते केलीच ऍक्सिडेंट झाला होती. तो. हो हो हो. येस. मग ते होय. असं सगळं भाग आहे आणि त्यासोबत आता सूर्य सुद्धा आलेला आहे आणि तेव्हाच आलेला आपण आहे. हो, फलादेश दिला, तेव्हाच आपण फलादेश बरोबर आहे. दिला होता. होय होय कळलं सर, का? बरोबर आहे सर. तर होय. तर अशा तऱ्हेचा फलादेश देताना तुम्हाला राशी मध्ये जेव्हा आपण इक्वेटर शिकलो तर इक्वेटर्स मध्ये ही रास कुठेशी आहे, तर त्यावेळेला तुम्ही बघितलं तर वृषभ रास ही जी आहे ते मेषेच्या बाजूला आहे. तर हो. मेषेतून जेव्हा ग्रह निघतो आणि तो वृषभेत जातो, आता हा, वृषभेमध्ये गुरु आहे आणि सूर्याने स्पर्श जेव्हा केला तर तुम्ही जर पेपर काढून बघितलं तर 15 तारखेनंतर जगामध्ये अनेक घटना अशा झालेल्या आहेत. घडलेले त्याच्यानंतर आहेत. हो सर. येस येस, होय मग त्या घटना मेदनीय असू शकतात, वैयक्तिक असू शकतात, त्या होय. ठिकाणी कुठले कुठले ग्रह असतील त्या संदर्भात अशा अनेक गोष्टी घडू शकतात. बरोबर. म्हणून प्रत्येक राशीच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपण जेव्हा कर्क वृत्तांत आहे, मकर वृत्तांत आहे ते सुद्धा आपण शिकलो होतो. तर होय. त्यावेळेला सुद्धा त्याच्यातून होणाऱ्या घडामोडी, आता आपण जर इथे मकर रास बघितलं तर मकर वृत्तांतामध्ये गुरु आहे, म्हणजे तिथे हो आंदोलनं ही निश्चित हो, होणार. निश्चित पण आहेत. होय. येस, बरोबर. आले लक्षात सर. धन्यवाद सर. धन्यवाद. बर, आता हा भाग जो आपण विचार केला, आता थोडस पुढे जाऊन आणखी तुम्हाला काय विचारायचं नंतर विचारा, मी पहिल्यांदा स्पष्टीकरण करून देतो. आज आपण शिकणार आहोत शनीच्या गतीबद्दल. आता ती गती जी आहे तर ती कोणत्या ग्रहावरून कशी जाणार आहे त्याच्यावरती त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे फलादेश कसा मिळेल ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट की गेल्या वेळेला आपण गुरु शिकलो, तर गुरुची भ्रमंती जी असते तर ती एका अंशाला साधारणतः 14 दिवस, म्हणजे त्या ठिकाणी सूर्याच्या स्थितीवरती अवलंबून आहे. म्हणजे सूर्यापासून गुरु किती लांब आहे त्याच्यावरती त्याचं जे कव्हरेज आहे ते त्याचा कालावधी आहे. तसंच शनीच्या बाबतीमध्ये सुद्धा की गोचरीचा सूर्य, गोचरीचा शनी आणि तो जेव्हा गोचरीने जातकाच्या जीवनामध्ये इफेक्ट करणार आहे, बॅड इफेक्ट करणार आहे, तर त्यावेळेला शनीच्याकडे दोन कामं असतात. एक तर जीवनामध्ये आंदोलन होणं आणि परिवर्तन होणं. कलाटणी देणारा शनी म्हणून आपण पूर्वी शिकवत होतो, तर त्या ठिकाणी शनीच्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच कलाटणी येते. असा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला
परिचित करणं अत्यंत आवश्यक आहे. एनी क्वेश्चन्स? सर मी विचारू का? हा, विचारा. सर मगाशी एक पॉइंट सांगितला होता तुम्ही की मेशीत राहू असेल तर वय 36 पर्यंत जातक हा ब्लँकच असतो. येस. तसंच सर या पत्रिकेमध्ये शनीची तिसरी दृष्टी ही या जातकाच्या भाग्यस्थानावर पण आहे आणि ते पण एक कारण असेल का सर की या जातकाला म्हणजे भाग्योदयासाठी खूप झगडावं लागेल आणि भाग्योदय उशीर होईल? बघा, आता असं आहे मॅडम, दृष्टीच्या बाबतीत आपण एक नियम असा आहे की एखादा ग्रह जेव्हा दृष्टी डिलिव्हर करतो, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की डिलिव्हर होणे किंवा डिलिव्हर करणे, तर त्या ठिकाणी तो कोणासोबत बसलाय तर त्याचं मटेरियल घेऊनच तो डिलिव्हर करणार आहे. गॉट इट? येस सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण विचार करतो की शनी दृष्टी टाकतोय, ऍग्री विथ यू, ती कोणत्या स्थानावरती टाकतोय तर ती धनुराशीवरती भाग्यस्थानावरती टाकतोय. तर त्या ठिकाणी जेव्हा तो दृष्टी टाकतो तो केतू मिश्रित आहे. लग्नावर दृष्टी टाकतो ती सुद्धा केतू मिश्रित आहे. आणि तशीच 10वी दृष्टी चतुर्थावरती आहे, बुधावरती आहे, ती सुद्धा केतू युक्त आहे. म्हणजे ज्या वेळेला 3-3, 4-4 ग्रह जेव्हा दृष्टी एकमेकाची किंवा डिलिव्हर करतात तर त्यावेळेला त्यांचे सुद्धा मटेरियल त्यांच्याशी संबंधित असतं. हो सर. कळलं मॅडम? हो सर. थँक्यू सर. म्हणजे त्या ठिकाणी नो डाऊट 11व्या स्थानावरती दृष्टी आहे, 9व्या स्थानावरती, तर तो शनी दृष्टी टाकणार. शेवटपर्यंत जोपर्यंत आयुष्य संपणार नाही तोपर्यंत त्याची दृष्टी अबाधित राहील, म्हणजे असणारच तिकडे. मग तशी दृष्टी लग्नावर सुद्धा आहे. लग्नावर जेव्हा शनी दृष्टी टाकतो किंवा लग्नात शनी असतो तर जातकाच्या जीवनामध्ये अतिशय ताणतणाव सुद्धा निर्माण होतात, असा शनीचा फलादेश आहे. मग प्राधान्य देणारा ग्रह कुठला आहे? आता आपण म्हणूया की समजा सप्तम तुळेचा शनी लग्नी आहे, मगाशी कुलकर्णी मॅडमने विचारलं त्याप्रमाणे, पण तो केतुयुक्त नसता तर असा जर आपण विचार केला तर शनी हा दीर्घकाळ कार्य करायला देतो, लौकिक होतो. त्यानंतर बऱ्याच वेळेला जेव्हा गोचरीचा इफेक्ट होतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आंदोलनं होतात. कळलं? असं आहे. मग कधी कधी मिळालेली संधी जातकाच्या हातून निघून जाते, हा सुद्धा एक भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. थँक्यू सर. थँक्यू. बर, आता इथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघितल्यात. रवी मंगळाची युती आहे, कळलं? गुरु जो आहे तो दशम स्थानामध्ये आहे आणि तो एकटा आहे. कधी कधी एक लक्षात ठेवा की एखादा ग्रह हा जेव्हा एकटा असतो, एकाच राशीत असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी तो स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्यामध्ये असतो. पण जेव्हा एखादा ग्रह जोडीदार मध्ये येतो म्हणजे युतीमध्ये येतो त्यावेळेला तो ज्याच्यापेक्षाही वरचढ ग्रह कोण आहे तर त्याच्याशी त्या ठिकाणी निश्चितच त्याला विरोध तरी होतो किंवा त्याचा सल्ला घ्यावा लागतो किंवा जीवनामध्ये अप्स अँड डाऊन होतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं तर मागच्या वेळेला आपण शिकलो होतो की शनी मंगळाची युती जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने कधी ना कधीतरी अशी भयंकर काही आंदोलनं होणार की जेणेकरून जातकाच्या जीवनात काही गोष्टी अत्यंत कठीण कठोर होण्याची शक्यता आहे. म्हणून ग्रह युती कोणासोबत आहे म्हणजे कलाटणी देणारा शनी, त्याच्यामधून तुम्हाला खच्चीकरण करणारा शनी, हे सगळ्या गोष्टी विचार करूनच फलादेश करणं आवश्यक आहे. आलं लक्षात? बर, आता भाग असा आहे की आता सध्या जर आपण विचार केला तर जातकाचं वय हे 39 वय आहे का? किती वय आहे? 39. बघा 85चा जन्म आहे ना? हो सर. हो सर. 15 आणि 24 39. मग 39 वय आहे. मग आता जर समजा आपल्याकडे जातकाला त्याची संपूर्ण पत्रिका आपण आता कथन केलेली आहे, त्याच्यावरती परिचय केलेला आहे, त्याच्यावरती दृष्टीचा विचार केला आहे, स्थानांचा विचार केलेला आहे आणि त्याचं फलित सुद्धा आपण चर्चामध्ये घेतलेलं आहे.
पण तरी सुद्धा जेव्हा जातक आपल्याकडे आला आणि त्यावेळेला त्याचं गोचर आपल्याला पाहायचं आहे, तर आज आपण गोचरवरती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या असतील. आपण नेहमी सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट घडते वेळी त्याचं वयोमान हे फार महत्वाचं आहे. आता वयोमान महत्वाचं का आहे? कारण का की तो ज्या वेळेला काही बाधित होतो, त्याला प्रश्न निर्माण होतात. आता जेव्हा बाळपणे जेव्हा हा असेल तर त्यावेळेला ते दुःख आईला होत असेल, तर ती दुःखाचं त्याला तिथे काही परिणाम न होता आईला दुःख जास्त होईल, तेव्हा त्याचं वय हे ग्राह्य धरलं जातं. मग आता तो स्वतंत्र होतो तो कधी होतो? तो वयाच्या 18 वर्षी, 19व्या वर्षी. मग तो काही कर्मामध्ये चुका करतो का? मग त्याचं दुःख त्याला भोगावं लागतंय का? असा सगळा विचार करून जातकाचं वय तो आपल्याकडे आलेला आहे. त्यावेळेला कोणतं वय सुरू आहे आणि त्याच्या जीवनामध्ये त्या त्या वयाला कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या असतील. आता आपण एक थोडासा विचार करू. साधारणतः शनी आता सप्तम स्थानामध्ये आपण पाहिलं तर तिथे चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा शनी जाईल तर ती त्याची नावडतं स्थान आहे, नावडती राशी आहे. कर्क राशीला एक नियम आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल की कर्क राशीमध्ये शनी मुळातला असेल, गोचरीना असेल. आता मुळातला शनी साधारणतः 76 साली ज्यांचे जन्म झाले आहेत, 75 साली झालेले आहेत, त्यांचा शनी कर्केचा आहे. आता त्या व्यक्तींना कदाचित कर्कराज ही आपल्या जी बांधिलकी दाखवते, ती बांधिलकी कालपुरुषाला चतुर्थ स्थानातली आणि सुखाची दाखवते. त्याच्यामध्येच जर शनी असेल तर तुमच्याकडे अनेक पत्रिका आल्यावरती तुम्ही तपासा की त्यातला शनी हा निश्चित त्याच्या जीवनामध्ये काहीतरी गांभीर्य निर्माण करणार. कळलं? मग आता इथे जेव्हा मेष लग्नाची पत्रिका आपण पाहिली, तुळेला शनी आहे आणि चतुर्थामध्ये जेव्हा जाईल तेव्हा जातकाचं वय काय असेल? तर एक साधा नियम आहे की 15 वर्ष जे आहेत ते लग्नातून शनी जाताना त्याच्यामध्ये आपण 7.5 गेले तर साधारणतः 20व्या वर्षी जातक हा कर्क राशीला शनी असताना तो त्रासामध्ये येईल का? त्यावेळेला त्याचं वय म्हणजे 65चा जन्म 85चा जन्म आहे, त्याच्यामध्ये 20 वर्ष तुम्ही ऍड केली तर ती किती होतात बघा? 95 आणि 2005. मग 2004-5ला 5-6ला शनी कर्केत होता. चव्हाण मॅडम कुठे होता हो सर, बघा? होता सर. खरकेच होता, खरकेच. हा, म्हणजे आता हा जो भाग आहे तपशील तुम्हाला जातकाच्या समोर सांगता आला पाहिजे. कळलं का? म्हणजे त्यावेळेला बरोबर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये कर्केचा शनी येईल, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं होतील म्हणजे होतील. आता त्यावेळेला आपल्याला बघायचं आहे की कर्क रास तिथे लुप्त झालेली आहे, पण बुध उपलब्ध आहे. Got it? आता मुळात तिथपासून सुरू करूया आपण. वय वर्ष 20, पण कर्क रास लुप्त झालेली आहे. याचा अर्थ त्याचा जो इफेक्ट आहे तो मिथुन राशी रिपीट झालेली आहे ना इथे बघा. मिथुन आणि धनु रिपीट झालेले आहेत ना 2 राशी. हो सर. हो हो सर. आणि ज्या दोन्ही राशी लुप्त झालेल्या आहेत कर्क आणि मकर, त्याच्यामध्ये गुरु आणि बुध हे दोन्ही ग्रह आहेत बघा तुम्ही. हो सर. चतुर्थात बुध आणि दशमात गुरु आहे मकरेत. मग अशा वेळेला तुम्हाला फलादेश देते वेळी मिथुनेला जेव्हा शनीचा आरंभ होईल तर 27 अंशाला जो आहे तर त्या ठिकाणी तो जास्ती इफेक्टेड असेल, आणि ज्या वेळेला तो 3ऱ्या अंशाला असेल तर त्यावेळेला तो पराक्रमामध्ये जास्ती इफेक्टेड असेल. लक्षात आलं बघा? तर परत रिपीट करा ना. कसं आहे मॅडम की चतुर्थ स्थानामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी कर्क रास लुप्त झाली आहे आणि मिथुन रास 27 अंशाला जो भाव मध्ये आपण पाहतो तो तिथे आहे का? भावमध्याची पत्रिका आहे तुमच्याकडे बघा. हो, 27 अंशाला. मग 27 अंशाला जेव्हा स्पर्श करेल, स्पर्श हा उच्चार लक्षात ठेवावा. मग 27 अंशाला जेव्हा स्पर्श करेल त्यावेळेला शनी कोणते तिथे प्रश्न उपस्थित करेल आणि तो किती काळामध्ये असेल? तर शनीचं भ्रमण जे 1 अंश चालण्यासाठी 30 दिवस लागतात. बरोबर आहे? हो.
आता आणखी एक नियम सांगतो तुम्हाला. कर्क राशीमध्ये जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण होईल त्यावेळेला एक तर तो सूर्य जो आहे तो कर्क राशीला म्हणजे जुलै महिन्यामध्ये असेल, 15 जुलै ऑनवर्ड्स. कळलं? हा नियम एक आपल्याला हो. माहिती हवा. आता तो नियम झाल्यानंतर 15 जुलै ऑनवर्ड तर शनीचे नियम असे आहेत की ज्यावेळेला शनी गोचरीचा भ्रमण करतो त्यावेळेला सूर्य त्याच्या 2 वेळा भेटीला येतो. किती? 2 वेळा. हम्म. बघा तुम्ही, है ना? बरोबर. हा, मग 2 वेळा त्याची भेट होते. तर त्यावेळेला 2 वेळा शनी अतिचारी होतो, 2 वेळा शनी वक्री होतो, 2 वेळा शनी हम्म. मार्गी होतो. म्हणजे एकाच राशीमध्ये तुम्हाला वक्री आणि मार्गी आणि अतिचारी शनीचं भ्रमण 2-2 वेळेला पाहावयास मिळतं. हे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो. नाही का? हो बरोबर आहे सर. हा, मग आता जेव्हा आपण बघितलं तर 2005च्या दरम्यान त्या ठिकाणी जुलै महिना, चव्हाण मॅडम आहे का कॉम्प्युटर तुमच्याकडे? 2005चा 2006 जुलै जुलै आहे ना, अंशात्मक 6च्या आला. जुलैला. हा, हो. मग त्या म्हणजे मग तारीख काढते वेळी तुम्हाला अशा तऱ्हेने तारीख काढायची सवय ठेवली पाहिजे. आपण बघा, लेवल साधारणतः आपली 11वी झालेली आहे. आता तुम्ही जे सूर्य सिद्धांत शिकताय लेवल 11 आहे. आता आपण काही नॉर्मल पहिली दुसरी मध्ये नाही आहोत. कळलं का? आणि पहिली दुसरी मधलं जे भविष्य असतं ते मगाशी दिग्बली वगैरे वगैरे जे असतात ना, हे शास्त्रीय परीक्षेचे नियम लावून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्योतिष अख्खं आयुष्य बर्बाद करून ठेवलंय. जेवढे जेवढे शास्त्रीय परीक्षा शिकले त्यामध्ये फक्त लिहून घ्या फलादेश शून्य. आणि भलते सलते नियम त्यांनी स्वतः बनवले, त्याच्यावरतीच वापर केलेला आहे. राग मानू नका. शास्त्रीय परीक्षे पास झालेले किंवा शास्त्रीय परीक्षा दिलेले, फक्त त्या ठिकाणी लिहून घ्या. प्रॅक्टिकल कमी, थेरी जास्त. तिथी कधी बरोबर होईल, आहे. तिथी कधी बरोबर आहे सर. काढायची. हा, असंच आहे. तसंच केलं ना, शास्त्री तशीच दिली आम्ही. हा, मग ते फलादेश कोण लिहून घ्यामुळे तर ते तसं डोक्यात फिट्ट बसलं. असं झालंय ते. मग आता आपल्याला काही नियम जे आहेत ते आपल्याला पाठ पाहिजेत की अशा हो अशा सर. नियमानुसार जातकाला दुःख होईल. कधी होईल तो कालावधी आपल्याला काढता आला पाहिजे. म्हणजे 2006 साली जातकाच्या जीवनामध्ये एखादी घटना घडेल त्यावेळेला आपण जर पाहिलं तर तिथे मग तुम्हाला तो शनी गुरुदृष्ट असेल का, गुरुयुक्त असेल का? तर गुरुयुक्त त्यावेळेला होणार नाही, कारण तो 2000 साली झालेला आहे, 2000 आणि 2001 मध्ये. तर त्यावेळेला तिथे गुरु जो आहे तो त्याच्या योगात असणार, म्हणजे दृष्ट नसेल पण युक्त पण नसेल. कळलं का? बर, म्हणजे चतुर्थ स्थान आपण पहिल्यांदा का हे केलं, कारण का की सप्तमातला शनी गोचरीने त्याला दुःख जेव्हा देईल त्याचं वय काय असेल, जेव्हा एखादी व्यक्ती मॅच्युर्ड असते तर त्यावेळेला तो त्या ठिकाणी मॅच्युरिटी असेल तशी दुःख येतात. कळलं? मग ते दुःख कशा संदर्भात असेल तर यदा कदाचित त्याने व्यापार केला असेल तर त्या संदर्भात आलं असेल, कारण बुध हा व्यापार करणारा ग्रह आहे. दुःख कोणत्या प्रकारचं असेल, आई संदर्भातील दुःख असेल असा एक भाग आहे. कळलं का? बघा बघा भागवत मॅडम बोला. तर जेव्हा जेव्हा कर्केला शनी येईल तेव्हा आता ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तो चतुर्थ स्थानात वगैरे आहे, पण प्रत्येकालाच तो गोचरीनी कर्केला कुठेतरी येईलच ना. ते प्रत्येकाला त्या स्थानासंबंधी काही ना काहीतरी आंदोलनं किंवा वाईट फळं मिळणारच का त्या त्या केसमध्ये, नक्की. त्या आज त्या आपला विषय स्थानासंबंधी? विषय हा आज आपला सूर्य सिद्धांताचा विषय जो आहे ना मॅडम, आता हा येतो तुमच्यापर्यंत. हा कसं आहे की जेव्हा आपल्या गत आयुष्यातली आपण जेव्हा भूमिका मांडतो हा त्यावेळेला त्या ठिकाणी घटनाक्रम काय झाला असेल तर एक आठवण म्हणून विचार करायचा असतो की सिंह लग्न आहे असं समजूया. त्यावेळेला हा 12व्या स्थानातून ग्रह जात होता.
तो काळ कधी हा होता तर जुलै 2006. हा मग त्यावेळेला 12व्या स्थानातल्या घटना घडल्या असतील. जेव्हा शनी तिकडून जात असेल 12व्या स्थानातून हो तेव्हा. हो हा बरोबर. खटका की हा सिंह लग्नाला 12वं स्थान हा हे कर्क येतं, हो नाही का? ओके हा अच्छा त्या मग दृष्टीने त्या हो त्या बरोबर दृष्टीने हा बघायचंय. म्हणजे आपल्याला हम्म प्रत्येक आयुष्यात आता जसं आपण बघितलं तर समजा इथे तूळ लग्न असेल असं आपण समजू, हम्म तर त्यावेळेला हम्म ते दशम स्थानाशी दुःख असेल. बरोबर म्हणजे तिथे ग्रह आहे का, आणि समजा ग्रह नाही असा आपण विचार केला तर ग्रह नाही हा तरी सुद्धा भाव मध्याला तिथे तो स्पर्श हो करणार म्हणजे करणार. आणि आपलं नशीब बरोबर म्हणजे त्यावेळेला आपण जन्माला येतो, आपण दशम भाव तयार करतो प्रथम स्थानावरून, टेक्निकली हा हा टेक्निकली. तर हा त्यावेळेला त्या दशम भावाच्या बिंदूला जोपर्यंत शनी येऊन स्पर्श करत नाही, मग हा शनीच्या ह्याच्यामध्ये क्रांती कशी असते मॅडम, की सेकंड स्ट्रोक मध्ये सुद्धा शनी कदाचित येऊ शकतो. बरोबर जेव्हा जेव्हा आपला भाव मध्य हा 15 अंशाच्या जवळपास असेल त्यावेळेला हा रिस्ट्रोक पण होतो. हो आणि बरोबर गुरुचा आणि शनीचा नियम असा हो आहे हो की तुम्हाला रिस्ट्रोक मध्ये सेकंड स्ट्रोक मध्ये जावं लागतं. बरोबर हे सगळे नियम आपले पाठ पाहिजेत. जर ते पाठ बरोबर नसतील तर आपण आपली पत्रिका व्यवस्थित वाचू शकणार नाही. बरोबर सर आले लक्षात सर थँक्यू. आणखी कोणाच्या लक्षात नाही आलं? बोला. कुलकर्णी मॅडम तुमचं काय मत आहे? आलं सर लक्षात. तुम्ही जे काही सांगताय त्याप्रमाणे, आणि भागवत मॅडमच्या प्रश्नानुसार व्यवस्थित ते आणखीन लक्षात आलं सर. बरं. आजचा विषय शनी ग्रहाचा असल्यामुळे तुम्ही एक नियम लक्षात ठेवा. आपण गेल्याला गुरुबद्दल पण केलं होतं, तर त्यावेळेला हे दोन्ही ग्रह जे आहेत हे तुम्हाला सेकंड स्ट्रोक हे घेणारच, पण आपला भाव मध्य हा किती अंशाचा आहे त्याच्यावरती तो अवलंबून आहे. कळलं? हो सर. हा. मग जर समजा आपला भाव मध्य जर आरंभी असेल तर आरंभी हा सेकंड स्ट्रोक होत नाही सहसा, पण जर 15 डिग्रीच्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी एखादा ग्रह सेकंड स्ट्रोक मध्ये जातो, गुरु आणि शनी. असं आहे. बरोबर सर, त्यावेळी तो जास्त इफेक्टिव्ह ठरतो. येस. म्हणजे एखादी हो घटना होऊन गेल्यानंतर पुन्हा ती घटना होणे. आता जसं शनी हो महाराज जे आहेत त्यांनी शततारका नक्षत्र ओलांडलेलं आहे. होय 2025च्या साधारणतः मार्च मध्ये ते मार्च आता एंडला. हो राशांतर करतील. मग होय त्यावेळेला 28 मार्च काहीतरी आहे दिवस. हो येस हो येस. मग 28 मार्चच का? कारण का की त्यावेळेला आपण जर बघितलं तर सूर्य हा मार्च महिन्यामध्ये कुंभ राशीमध्येच आहे का, असा भाग होय आहे, होय नाही का? होय म्हणून बरोबर. असं म्हणजे ग्रहाची जी काही, जरा आवाज बंद करणे वैयक्तिक, म्हणजे ज्या अर्थी एखादा ग्रह सेकंड स्ट्रोकला आपल्याला तापदायक ठरणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमचं भाव मध्य किती अंश, भाव मध्याबद्दल अजून सगळ्यांना काही भूमिका कळलेली आहे का नाही? सांगा. तितकंसं क्लिअर नाही झालंय सर. भाव मध्ये तित क्लिक नाही झालं? तितकंसं क्लिअर नाही झालेलं अजून. नाही. कसं आहे मॅडम, आपण जेव्हा जन्माला एखादी व्यक्ती येते हा त्यावेळेला आकाशामध्ये जे स्पष्ट लग्न असतं हा त्याच्यावरून भाव मध्य हा ठरवला जातो. आणि जेव्हा हा आता तुम्ही तर शास्त्री केलेलं आहे तर तुम्हाला भाव जो काही आहे त्याला मध्य आणण्यासाठी त्याचं 15 डिग्रीचं कॅल्क्युलेशन असतं, हा नाही का? मग तो एखादा भाव रिपीट होतो त्याला तो लुप्त होतो. हो तो रिपीट होतो, एखादी राशी लुप्त होते. कळलं का? मग ते हो सर. भाव साधन नावाचं एक कोष्टक असतं, तर त्या कोष्टकावरून तुम्हाला कळेल. नाही कळत ना, तोच तो प्रॉब्लेम आहे शास्त्रीय होऊन. नाही आता आता बघा, आता ना मॅथमॅटिक्स फार दूर गेलेलं आहे. मॅथमॅटिक्सची आता आवश्यकता नाही. आता तुम्हाला जे काही कॉम्प्युटर आहे किंवा तुमच्या हो जे त्याच्यात ऍप्स सगळं आहेत, मिळतं. हा ते कॉन्सन्ट्रेट करू शकता तुम्ही. हा? त्याच्यावरती तुम्ही हे अंमल करू शकता. हम्म.
त्याचं तर बरेच वर्ष झाले सर शास्त्री होऊ नये. नाही हरकत नाही, आताचे पण झालेले असतील तरी सुद्धा बघा, भाग असा आहे, मी तुम्हाला कोणाची निंदा करत नाही मी, पण मी तुम्हाला सांगतो, जो तुम्हाला शिक्षक शिकवतो त्याच्या हातामध्ये घरातून त्यांनी वहीवरती भाव काढून आणलेला असतो, हे नियम लक्षात ठेवा. आणि तो फक्त 15 बेरीज करून तो भाव नक्की करतो. कळलं? मग त्याला सांगा की दुपारी 3चे स्पष्ट ग्रह सांग, नाही काढत ते, सकाळी 5:30चे स्पष्ट ग्रह काढतात. कारण का 5:30चं पंचांग असतं. त्याला कारण काय की आपण ग्रीनिश टायमिंग मधून 5.5 तास अगोदर आहोत, म्हणून पंचांगामध्ये 5.5 तास अगोदर केलेलं आहे. सिंपल. बरोबर आहे सर. बर, आता आपल्याला चतुर्थ भाव. सर मी सांगू? हा बोला बोला सर, मी बोला. सांगू एक? हा हा बोला बोला बोला. नेट सर. येस मॅडम, यू कॅन. बोला बोला, येतोय ऐकायला. नेटचा आवाज येत नव्हता नेटमुळे. भाव बदलतो, हा नियम आहे. तर तुम्ही तिथे अख्खा दिवस जरी शिकलात, तुमचा संडेचा क्लास अख्खा दिवस असायचा 10 ते 4, बरोबर ना? नाही सर, ते भरत सर स्वतः शिकवत होते, तोंडाने जास्ती गणतरी करून शिकवायचे. आणि पेपर मध्ये बी ते मॅथ्सच्या 20 मार्काच्या होता आम्हाला. बरोबर आहे, पण तोंडाने गणतरी करूनच शिकवायचे. एवढे आणि वर्षाचं बोर्डवर बी शिकवायचे, पण मॅथ्स म्हणजे लय भारी होतं. आता ही गीता सावंत आहे, तिला माहिती आहे बरोबर. पुढे गेली गीता सावंत. सर आहे मी, आवाज येतो माझा? हा येतो, आवाज येतो, आवाज बोलो. सावंतांचा आवाज येणार नाही का? सर मी 5 वर्ष गणितच केलेले आहे. गणिताची एकदा तुम्हाला सवय लागली ना, तर तुम्ही गणितच करत राहता. म्हणजे मी सुरुवातीला 2008 मध्ये जेव्हा पत्रिका मॅन्युअली बनवायची, पत्रिका बनवल्यानंतर त्याला लिहत बसायची, 5 तास माझं फलकत नसायचं. सॉफ्टवेअर आल्यानंतर ती जी अभ्यास आहे मॅन्युअली करायचा, तो कमी झाला आहे. पण मी तुम्हाला सर क्लिअर आणि डेफिनेटली सांगते, जर गणित आलं तर फलकथन मध्ये तुमचा हात आणखी चांगला बसतो. आणि सॉफ्टवेअर आल्यापासून गणिताकडे लोक लक्ष देत नाहीत. म्हणून तुम्ही समजवताय ना सर, खूप क्लिअर आहात तुम्ही, म्हणून थोडं थोडं त्रास होणार, पण ह्याने पण अभ्यास केला ना, म्हणजे पुन्हा पुन्हा तुमचे लेक्चर ऐकले किंवा पुन्हा जे नोट्स आहेत ते पुन्हा रीड केले, तर समजेल. एवढं गणित कठीण नाहीये, फक्त एक पत्रिका आणि दुसरी बनवायचा प्रयत्न करा. सर इनिशियली त्रास, तुमचं कॅल्क्युलेशन व्हायलाच पाहिजे. 12 भाव, 13 ग्रह, भाव सहम सर्व काढून तुम्ही मग ते कॅल्क्युलेशन करून त्याचं प्रेडिक्शन तुम्हाला लिहायचं, तर तुम्ही पास होता. सर आम्ही 300 स्टुडंट होतो फर्स्ट इयर मध्ये, पास आउट झालो फक्त 5 आफ्टर 5 इयर. तिकडे नियमच असा आहे चंदूरोडला. पास नाही करत सर, पास नाही करत. तिथे नियम असा आहे, माणसाने रिपीट करावं, मग 10,000 रुपये फी मिळते. धंदा आहे. सर मी तर तेवढा, मी खूप कमी फीस मध्ये शिकलेली आहे. म्हणजे माझ्या टायमाला 1200 रुपये फीस होती फक्त. आता खूप जास्त झालेली आहे. हो हो, एका वर्षाची 1200 होती. आता नाही सर, 18,000 झाली. 18,000 रुपये. पण सर सिस्टम तोच आहे. गणित फलकथन काय अजून स्टुडंटला येत नाही. मी बोलते त्या स्टुडंट बरोबर, पण ते एवढंच आहे, 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही काढा. मग तिथून केल्यानंतर भारतीय विद्याभवन दिल्लीला ऍडमिशन घेतात, तिथे 20,000 फीस आहे. मग ते अभ्यास करतच राहायचं. गणित काही कळत नाही सर. तर आता तुम्ही विचारलंय, माझा एक प्रश्न होता सर, एकच प्रश्न. सर इथे ना 27 डिग्री जेमिनी पासून चालू झालेले आहे, 4th हाऊसचा कस्प. 27 जेमिनीला शनी 2 वेळा टच करतोय. ठीक आहे, आता तुम्ही जसं सांगितलं की 2 स्ट्रोक लागणार, इथे 2 स्ट्रोक लागतात. माझा प्रश्न असा आहे सर, दोन्ही स्ट्रोक मध्ये शनी उत्तर देणार का? नक्की
सेकंड स्ट्रोकला असं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला मी. यदा कदाचित दुसरा ग्रह येऊन तिथे सामील होतो ओके. आणि त्यावेळेला तो ग्रह कोण आहे, तो यदा कदाचित मंगळ असेल तर मंगळाला सुद्धा त्याचा इफेक्ट जातो. आणि मग अशा वेळेला कदाचित चंद्र असू शकेल, चंद्र तर हा तिथे भेटणार, शुक्र पण भेटणार, बुध सुद्धा भेटणार. म्हणून जी काही ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये हे जे सगळे ग्रह प्ले करत असतात, त्यावेळेला मंगळासारखा जर कठीण प्लेयर जर आला आणि प्ले करते वेळी, तर जातकाला जास्तीत जास्त दुःख निर्माण होईल असा फलादेश आपल्याला त्याला करायचा असतो. कुठला थँक्यू ग्रह सर. हा बोला बोला सर, बोला बोला सर. नाही बोला सर मी थँक्यू म्हणत होती, कारण एक क्लास तुमचा खूप वर्षापूर्वी मी अटेंड केलेला, नवमांश रहस्य करत असताना, तेव्हा तुम्ही सांगितलेलं की फर्स्ट स्ट्रोक मध्ये जर शनीने रिझल्ट दिला नाही तर सेकंड स्ट्रोक मध्ये तो हमखास रिझल्ट देणार. आणि ही जी थेअरी आहे ती मी प्रेडिक्शन करता वेळी युज करायची. मी रिझल्ट पाहिलेले आहेत, जेव्हा फर्स्ट टाइम रिझल्ट नाही दिलं तर सेकंड टाइम त्याने हमखास जबरदस्त रिझल्ट दिलेले. पण 2023 गुरु राहू युती, शनीचं जे स्ट्रोक होतं कुंभेत जाणं आणि परत येणं, तेव्हा शनीने 2-2 वेळेला रिझल्ट दिलेले आहेत. आणि सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर कळलं मला. फर्स्ट स्ट्रोक मध्ये माइल्ड होता, सेकंड स्ट्रोक मध्ये भारी रिझल्ट दिलाय त्याने. आज ते पण उत्तर मला कळलं. थँक्यू सो व्हेरी मच सर. वेलकम. थँक्यू. बरं, आता मॅडमने जे सांगितलं ते लक्षात आलं का तुम्हाला? तर आणखी काही पाहिजे? बघा, कॅल्क्युलेशन शिवाय तुम्हाला पत्रिका वाचता येणार नाही. नुसतं हे सांगू नका की तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू युती आहे, शनी केतूची युती आहे, राहू चंद्राची युती आहे, असं नका. त्याला गोचर जे आहे, आज आपला विषय पहिल्यांदा घेतलेला आहे की सूर्य सिद्धांतामध्ये की ग्रहाचा जो काही परिणाम आहे तो कशा स्वरूपाने जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होईल किंवा त्याला भोगावं लागेल. म्हणून पत्रिका स्वतःची वाचणं, दुसऱ्याची वाचणं, कधी कधी संयम पाळणं हे अत्यंत गरजेचं असतं. कळलं? म्हणून आपल्याला जातकाला सांगायला हवं की थोडा थांबा, प्लीज वेट, आणि आफ्टर दॅट नंतर ते कार्य तुम्ही हातात घेऊ शकता. काही घटना होऊ शकतात. आता जसं तुम्हाला सांगतो की वृषभ राशीच्या दरम्यान जर ग्रह, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर तो पुण्याचा अपघात झाला तर पिता पुत्रांची राशीच वृषभ आहे. कळलं? म्हणजे तो स्ट्रोक जो आपण बघितला, मगाशी जी चर्चा केली, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा ग्रह जेव्हा आगमन होतो त्याच्यानंतर मागून येणारा ग्रह कुठला आहे. आणि अशा देशामध्ये बघितलं तर शनी आणि वृषभ रास, म्हणजे कुंभ आणि वृषभ रास, आपण जेव्हा जेमिनी शिकतो त्यावेळेला राशींच्या दृष्टी पण आपण विचार करतो. तर तशा वेळेला सुद्धा काही घटना ज्या आहेत त्याला अनुसरून होतात. म्हणून जेमिनी सुद्धा तुम्ही पाहिलं गेल्या वेळेला, आपण जेव्हा स्थिर राशीतल्या दृष्ट्या कशा असतात, चर राशीतल्या दृष्ट्या कशा असतात, याचा परिणाम जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच तयार होतो. कळलं? घटना घडतातच. बोला, लक्षात आलंय का सगळ्यांच्या? नसेल आलं तर पुन्हा रिपीट करेन मी, मला काही हरकत नाही, पण तुम्हाला कळलं पाहिजे. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाऊया. पुढचं स्थान जे आहे ते पंचम स्थान. पंचम स्थानामध्ये एकही ग्रह आहे का? नाहीये. म्हणजे सिंहराज जी आहे ही पूर्णपणे मोकळी आहे. त्या याच्यामध्ये सिंह राशीचा जो बिंदू आहे तो 5 अंशाचा आहे का? बघा, भावमध्य 5 अंशाचा आहे. 0 अंश आहे सर. नाही, कसं 0 अंश 4 काल आहे. हा, मग 0 अंशाचा आहे. मग त्यावेळेला तो आरंभ होणार. बघा, परत सांगतो मॅडम, लग्नस्थान किती आहे? 5 अंशाचं आहे. लग्नस्थान 5 अंश 10 काल. आणि कन्या राशी, सॉरी वृषभ राशी 2 अंश 37 कला. हा, आणि मग सिंहरास आणि कुंभरास बघा 0-0 0-0 0-0. मग 0-0 जेव्हा राशीचं भावमध्ये असेल त्यावेळेला एखादा ग्रह जेव्हा आरंभ करतो, आगमन करतो, एंटर होतो इंग्लिशमध्ये, त्या दरम्यान घटना घडतात.
काही वेळेला जेव्हा एखादा ग्रह जसं की मनुष्य अगोदरच भेद करून एखादी घटना घडवणार असेल, म्हणजे त्याचा जो काही पार्ट आहे की एखाद्या वेळेला आपण रचना करतो की आपल्याला आता अटॅक करायचा आहे, तसा अटॅक जो आहे तो अटॅक आरंभ 00 म्हणजे आरंभ झाला की नाही. हो सर. आणि किती कलेचा आहे, विकलेचा आहे बघा. 4 कला आहेत. 004 कला. 4 कला म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं विदिन 4 डेज. मग एखादी घटना ज्या वेळेला सिंह राशीमध्ये ग्रह प्रवेश करेल त्यावेळेला त्या ठिकाणी विदिन 4 डेज आपल्याला त्या ठिकाणी एखादी घटना घडू शकते. आता जर त्याच्यामध्ये ग्रह असेल, त्याच्यामध्ये ग्रह नाहीये, आहे का ग्रह? नाहीये, सिंह राशीत ग्रह नाहीये. मग आता सिंह राशीत ग्रह नाही तर त्यावेळेला सप्तम स्थानावरती दृष्टी आहे गोचरीच्या ग्रहाची. जेव्हा शनी सिंह राशीमध्ये आरंभ होईल, हो सर. मग सप्तमावर दृष्टी जाणार. हो करेक्ट. मग सप्तमावरती दृष्टी जाईल तर तिथे सुद्धा 00 असेल. तिथे सुद्धा 00 आरंभ होईल. कुठलीही रास जी सुरू होते त्यावेळेला 00 असते की नाही. हो सर. हो. मग त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेनेच विचार करायला हवा. हो सर. मुकेश भाऊ, हे श्रीकांत जोशी होते का जरा बघा, का ते नंतर आलेले आहेत? माझं लक्ष होते नाही, मला मी नव्हता घेतला त्या आतमध्ये. मग त्याला विचारा, आता आलो तुम्ही, विचारा. हो विचारतो. श्यामकांत जोशी, माईक ओपन करा जरा. श्यामकांत जोशी, माईक ओपन करा. नाही केलं तर लगेच काढून टाका. काढतो. सर बोला सर. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही आता आले कसे काय? हो आता सर जरा तब्येत नाही माझी बरोबर आज, म्हणून जरा थोडं झालं. ठीक आहे. काल मला घेण्यात आलं नव्हतं सोमवारी. जास्त झालते काय, 100 पेक्षा जास्त झालते काय की बहुतेक. हो, ते 100ची लिंक आहे. मला प्रवेश मिळाला नव्हता. बरं ठीक आहे. चला, आता एवढ्या उशिरा येऊन काय शिकणार तुम्ही? आता क्लास बंद व्हायचा नाही. नाही अटेंड करतो सर सगळ्या. तुमच्या आवाजावरून मला कळलं साहेब, काय चिंता नाही. बरं ठीक आहे. नेक्स्ट. थँक्यू सर. बरं आता हे घ्या. शिंदे मॅडम, तुम्ही बोलत होता. हो सर. म्हणजे जेव्हा आता गोचरीने शनी येईल तो सप्तमाला पण बघेल आणि सर सप्तमी शुक्राला सुद्धा 10वी दृष्टी जाते. मग त्यावेळी त्याचा भाव मध्याच्या वेळी जेव्हा स्पर्श करेल त्या अंशाला तेव्हा त्याला ते इफेक्ट मिळणार. हो. आता धनस्थानामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एखादा ग्रह आहे का? आहे सर, शुक्र आहे 12 अंशाचा. बरं ठीक आहे. आता 12 अंश म्हणजे 12 अंश म्हणजे 12 महिने नक्की. हो. मग ज्यावेळेला सिंह राशीमध्ये शनी सारखा ग्रह येईल त्यावेळेला शुक्रावरती योग करण्यासाठी, कुयोग करण्यासाठी 12 महिन्याचा अवधी तर लागणारच. हो, 12 महिने. बरोबर आहे. हो सर. आता आणखी दुसरा नियम सांगतो तुम्हाला. त्या शुक्राच्या वरून जर एखादा दुसरा ग्रह जर गोचरीने भ्रमण करणार असेल तर शनी महाराजांचा क्लश कसा आहे तो सांगतो तुम्हाला की जिथे गोचरीचा ग्रह त्यांच्या दृष्टीत सापडणार तर तो सुद्धा इफेक्टेड असेल आणि बॅड इफेक्टेड असेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मॅडम की आपण बघितलं तर वृषभ राशीला 15 मेच्या नंतर सूर्य तिथून जाणार की नाही. हो. त्यावेळेला 15 मेला जाणार. त्यावेळेला तिथे जर समजा शनीने एंटर केला तर त्यावेळेला रवी शनीची युती असणार, म्हणजे तो वृषभेला तुम्हाला भेटणार नाही. नियम. पण कालांतराने वृषभेला रवी परत जाणार, तो दुसऱ्या वर्षी जाणार. बरोबर. मग त्यावेळेला कदाचित त्यांचा जेव्हा केंद्रयोग होईल त्यावेळेला रवीचे वाईट परिणाम जातकाच्या जीवनामध्ये उमटतील. हो सर. कळलं? हो सर.
हो, खूप छान समजलं सर. म्हणजे बरं आता कारण हा, शनी 2.5 वर्ष राहणार एका राशीत, रवी वर्षातनं एकदा एका राशीतून जाणारच आहे. मग त्या आता अंशावर आता दुसरा नियम सांगतो. आता हो सर. सिंह रास मी सांगितलं म्हणजे ऑगस्ट महिना आहे, कळलं? बरोबर. हो. हा ऑगस्ट महिना जर आपण विचार केला तर ऑगस्ट नंतर डिसेंबर येणार की नाही? हो सर. म्हणजे डिसेंबरला वर्ष बदलणार की नाही? हो, नक्कीच. मग तिथून मे पर्यंत म्हणजे वर्ष बदललं, म्हणून मी वर्ष बदलला असा उच्चार केला. हो सर. हो हो. गॉट इट? हे हो. कॅल्क्युलेशन जर माहिती नसेल तर तुम्ही जातकाला फ्युचर जे काही प्लॅनेट्स आहेत त्याच्याबद्दलचा अभिप्राय देऊ शकणार नाही. नाही. हो सर. बरोबर आहे. हो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आता मगाशी त्या गीता सावंत म्हणाल्या की तिथे गणित शिवाय पदवी होणार नाही. हो सर. बरोबर आहे. आणि हे नियम लक्षात ग्रहांचे हे पण माहिती पाहिजे की ग्रह कधी एंटर होणार. गोष्टीने कुठे जाते, एंटर होते. हा, त्यांचं अरायवल डिपॅर्चर माहिती हवं तरच. नक्की. ओके. हो सर. आगमन धन्यवाद. आगमन निर्गमन म्हणून मी सांगितलं की ऑगस्ट महिना जो आहे तर हो. कुठल्याही सिंह राशीला ग्रह ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येणार. बरोबर आहे. हो सर. 15 ऑगस्टला सिंह राशीमध्ये रवी येतो की नाही? रवी येतो. हो. मग त्यानंतर आपण जर बघितलं तर 15 वर्षाला जाताना 1 सप्टेंबर असतो की नाही? हो हो. लगेच ऑगस्ट संपला ना? संपला. ऑगस्ट संपला, सप्टेंबर सुरू झाला. उरलेले 15 सप्टेंबर मध्ये जातात. म्हणजे बरोबर. आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हो सर. हो. फार हो महत्वाचं आहे. सर. खूप फार छान आणि खूप छान समजलं आणि सगळ्यांना समजलं असेल आता इतकं आपण व्यवस्थित हे केले तर एक्सप्लेन. खूप छान सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सर हे बोला बोल बेटा. सर इथे ना मिथून 27 डिग्री मंगळ आहे. हा, आता तुम्ही जे बरोबर. म्हणताय ना 27 डिग्री पासून थर्ड हाऊस स्टार्ट होतो, राईट? मग शनी जेव्हा जेव्हा 27 डिग्री क्रॉस करणार कन्यामध्ये, धनुर्मध्ये, मीनेत, तो मंगळाला इफेक्ट करणार, 4th हाऊसला पण 100% इफेक्ट करणार. आणि येस. आणि तसाच तो म्हणजे 27 डिग्री म्हणजे तो डबल स्ट्रोक करेल ना सर? नक्की करणार. मी तेच सांगितलं 27 डिग्रीला डबल स्ट्रोक करणार. म्हणजे सर प्रत्येक 10 वर्षानंतर ह्याच्या आयुष्यामध्ये वरखाली होणार. इट इज रूल. ओके. दॅट्स अ रूल. हे रूल्स तर पाहिजेत ना मला माहिती. रूल माहिती नसतील. आता मला असं सांग बेटा की माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग उपस्थित, आज शेर आहे तर कधी 1.25 शेर होतो की नाही? हा हा. मग कधी पावशेर होतो की नाही? बरोबर बरोबर बरोबर. समजून जायचं. मग बिचारा कसा जगेल 10 वर्षाने? एवढा प्रॉब्लेम होणार आहे त्याला. पत्रिका वीक आहे आणि 10 वर्षाने सगळ्यांच्या जीवनामध्ये होतो. ज्युपिटर वीक आहे. येस येस येस. ह्याला जास्त होणार ना सर? हो, जास्त होणार. म्हणून तर प्रामुख्याने मूळ कुंडली जर समजा बलवान असेल तर त्याला आपले प्रश्न चुटकीसारखे सुटतात. अदरवाईज यू हॅव टू फॉलो नंबर ऑफ थिंग्स. हा, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. ओके, थँक्यू. हा, ओके बेटा. ओके. बरं, आता मुके भाऊ तुमचा क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे. बरं, आणखी काही? हा, भागवत मॅडम बोला. सर आता इकडे हा भावमध्य बाय फ्लूक 0 डिग्री ऑलमोस्ट आलेलाच आहे. त्याच्यामुळे तो भावमध्याला शनी त्रास देणार, पण प्रत्येक वेळेस काय तो तसा असेलच नाही. समजा 10 डिग्री 15 डिग्री असा भावमध्य असेल तरी कधीतरी तो 0 क्रॉस करणारच ना, मग भावमध्य नसेल तरी. तर तेव्हा प्रत्येक वेळेस राशी बदल करताना 0ला तो त्रास देणार का 0 डिग्रीला, असा माझा प्रश्न. नाही, फार चांगलं आहे. सगळ्यांना कळेल. आता मॅडम असं आहे की त्या ठिकाणी जेव्हा सिंहराज शून्यावरती आली तर कुंभ पण आली, बरोबर आहे की नाही? या समसप्तक युगातल्या आल्या. तर इथे 2च राशी ज्या आहेत त्या 0-0ला इफेक्टेड होणार. म्हणजे जातकाला आपण सांगायचं की कुंभेला जेव्हा शनी महाराज येणार, म्हणजे आत्ता आले होते, आत्ता गेल्या वर्षी, कळलं का? 2023, बरोबर आहे? मग त्यावेळेला निश्चितच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आंदोलन झालं. आता जिथे जी डिग्री कन्सिडर केली जाते ती सिंह आणि कुंभेलाच आहे. 2 डिग्री 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 2 डिग्री
इत्यादी ठिकाणी 0-0 नाहीच आहे. पण जर समजा दृष्टीने हा इफेक्टेड जेव्हा असेल तर त्यावेळेला मूळचा भाव जो आहे तिथे एंटर झालेला प्लॅनेट ह्याने किती डिग्री भोगला. जसं तर ऋषभेबद्दल चर्चा झाली होती, तर ऋषभ जो आहे तो 2 डिग्रीचा आहे ना. शिंदे मॅडम किती आहे? 2 डिग्री. हो सर 2 डिग्रीचा आहे, ऋषभेचा आहे. मग त्या 2 डिग्रीला जेव्हा 10वी दृष्टी जाईल तर ती सिंह राशीतलीच 2 डिग्री असेल आणि ती मेष नवमाशातलीच असेल. हा मग हो जातकाला सर इफेक्ट बरोबर आहे. हा हा मग त्या जातकाला इफेक्ट जो होणार तर त्या ठिकाणी परत सांगतो मी तुम्हाला, तिथे ऋषभेला मकर नवमाश असेल आणि ह्या ठिकाणी इथे मेष नवमाश असेल तर तिथे 10वी दृष्टी झाली की नाही. 1/10 बघा. मेषेला 10वी मेष राशीला बघितलं आपण मेष नवमाश तर ती ठिकाणी तिकडे 10 मकर रास येते की नाही. हो सर. हा. हो सर. मग आता असा फलादेश द्यायचा. बरं आपण त्याच्यानंतर आपण भावमध्य हा बोला बोला बोला. नाही तोच प्रश्न विचारत होते पुढे की भावमध्य आता इथे 0 आहे म्हणून, पण इथे समजा दुसरा काहीतरी 15 अंश 20 अंश भावमध्य असतात तरी कधीतरी तो 0 अंशाला कधीतरी स्पर्श शनी करणारच ना 15 अंशापर्यंत पोहोचण्यासाठी. तर जेव्हा आता तो आपण 0 जाऊया. अंश जरी भावमध्य हा आता आपण पुढे जाऊया. आता सप्तम भावामध्ये त्याची दृष्टी जाणार की नाही जर पंचमात आल्यानंतर. हो ओके हो हो बरोबर आहे. पंचम भाव जो आहे हा तो 5 अंशाचा आहे का. सप्तम भाव सप्तम भाव हो सर. लग्न किती 5 अंशाचा आहे. मग अंश आहे 5 सर. हो अंशाला सुद्धा इफेक्ट होईल. हा 5 अंश जेव्हा तो त्या ठिकाणी वृषभ नवमाशामध्ये असेल तर बरोबर त्या ठिकाणी बरोबर तिथे तुळेला वृश्चिक नवमाश असेल आणि तिथे दरिद्रांश असेल. आणखीन त्रास देईल तो. प्रश्नच नाही. हे त्रास असेच रुटीनला चालू असतात. हम्म. सदा सर्वसुखी असा कोण आहे. आणि सर प्लस गोचरीचा जर असेल अजून मग तो अजून एक ऍड प्लस. हो हे तर सूर्य सिद्धांतामध्ये स्पेशली अशा तऱ्हेचं विवेचन केलेलं आहे. यू हॅव टू प्रेडिक्ट लाईक दिस ओनली. अदरवाईज नुसत्या गाव गप्पा करून ज्योतिष शिकता येणार नाही. ऍक्युरेसी पाहिजे. कदाचित त्याच्यासोबत आणखी 3 ग्रह एकत्र येऊ शकतात. आकाशातले ऑर्बिटची पोझिशन काय असू शकते. मग तिथे जास्तीत जास्त त्रास कोणाला होईल तर सूर्याला होईल. कोणत्या याच्यामध्ये होईल तर 15 ऑक्टोबर नंतर होईल. गॉट इट. हो सर. हो म्हणजे 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरला सूर्य त्याच्या क्लच मध्ये डेफिनेटली येणार 5 अंशाला असेल तर. हो हो सर. मग हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहिजे. पुढे असताना बरोबर आहे शनीची तेव्हा त्याच्या करेक्ट. येस येस ट्रान्झिटची दृष्टी पण त्याच्यामध्ये विचारात घेतली जाते. म्हणून ज्याला आपण म्हणतो की युतीमध्ये मग तेव्हा बुध सुद्धा असेल शुक्र सुद्धा. मग ज्या घटना घडतात ना मॅडम त्या घटनेचा जो काही भाग आहे तो आपल्याला असाच काढता येतो नाही तर काढता येत नाही. हो सर. हो आता त्या परत शास्त्रीय परीक्षेवरती जाऊया. त्यांनी असं शिकवलंय का असं काढायचं असतं. गोचर सर सांगितलेलं त्यामुळे तर तुम्ही जे सांगता ना ते आम्हाला पटापट समजते. म्हणजे रवी आता कोणत्या मेशीमध्ये एप्रिलमध्ये हे आपलं आता बाय डिफॉल्ट हे फिक्स आहे. रवीचं गोचर एकदा तुम्हाला समजलं आणि आता हे मोठे मोठे ग्रह शनी गुरु ते आपल्याला त्याचं पण एक माहिती आहे बाबा शनी 2.5 वर्ष राहतोच एका राशीत. गुरु 1 वर्ष आहेच. फक्त एक्झॅक्ट तुम्हाला आता तारीख महिना तो सूर्याचं पण त्याला मेन सगळ्या गोष्टीला सूर्याचं कन्सिडरेशन हे पाहिजेच. नक्की त्या कन्सिडरेशन शिवाय तुम्हाला पुढचं फ्युचर जे आहे काहीच ते नाही. हो करता येत नाही. हो सर. आणि तुम्ही सांगताय सर तर अजूनच क्लिअर होत चालले. ठीक आहे. खूपच छान. बरं खूप छान सर. थँक्यू. बरं आता वेळ झाली आहे घरी जाण्याची. चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय पहिल्यांदा काय म्हणणं आहे तुमचं. तर छान समजलं आणि भावमध्याप्रमाणे ऍक्युरेट कसा ग्रह येतो आणि त्याप्रमाणे कसं फलित गोचर येतं तेव्हा कसं फलित सांगायचं ते सगळ्यांनाच कळलं असणार. कारण तुमचं जे काही तुम्ही सांगितलं ते हळूवार आणि छान पद्धतीने सांगितलेलं आहे.
त्याच्यामुळे चांगलं समजलं. जेव्हा भावमध्यावरती ग्रह येतो त्यावेळेला कुठला ग्रह तिथे क्लॅश होतो, कुठल्या ग्रहाला, ते छान पद्धतीने समजलं. गुड. नेक्स्ट. आणखी काय कोणाला बोलायचं आहे, मत मांडायचं आहे, अगदी दिल खुलास, काही व्यत्यय नाही. बोलायचंय कोणाला अजून? विचारा काय त्यामध्ये काय तर बोलायचं म्हणजे काय, आता ऍक्च्युली तुम्ही एवढं छानच सांगता, त्यात काय सगळे तेच सांगणार, तेच परत सांगताय. पण इतकं म्हणजे सायमल्टेनियसली जेमिनी, सूर्य सिद्धांत आणि आपले पहिले सगळे षोडशांश झालेत ना, मग ते खूपच छान छान आणि अजून छान छान, म्हणजे असं वाटतं की अजून एक मुद्दा आजच्या क्लासमध्ये मिळालाय, पुढच्या वेळी अजून एक काहीतरी छोटासा मुद्दा, पण मग तो एकदम असा क्लिक होऊन जातो आणि तो बरोबर तो लक्षात राहतो. आणि त्यावेळी आपल्या क्लासमध्ये कसं आपलं डिस्कशन होतं, सगळेजण बोलतात, मग ती एक उदाहरणं असतात ना, ती जी तुम्ही सांगतात ती अगदी आणि त्या संदर्भात तुम्ही जी देतात ती अगदी सडेतोड आणि अचूक असतात आणि एकदम व्यवस्थित, खरंच ते हळूवार पद्धतीने शिकवल्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल. मला तर खूपच छान समजते. त्यासाठी सर तुमचे खूप खूप सगळ्या क्लासच्या वतीने खूप 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 धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सर मी सांगते, आता याने जेमिनीचा सब्जेक्टच काढला. ह्याच पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं ना, तर शनी 2759 आत्माकारक, त्याच्या मागे माग 2741 मंगळ अमात्य आणि सूर्य भ्राता 2546. म्हणजे जे आपण सूर्य सिद्धांमध्ये थोडक्यात म्हणजे निर्यन मध्ये पाहिलं, स्टार्टिंग मध्ये त्या मॅडमने प्रिडिक्शन केलेलं, ते इथे जेमिनी मधून पण दिसते. आणि सर तुम्ही सूर्य सिद्धांत, जेमिनी हे एकत्र घेतल्यामुळे कधी कधी सूर्य सिद्धांत कनेक्ट होतं जेमिनीने, कधी कधी जेमिनी कनेक्ट होतं सूर्य सिद्धांतने. लास्ट पत्रिका पण तुम्ही घेतलेली, तिथे पण ते जेमिनी कनेक्ट होत होतं. तिथे आत्माकारक चंद्र होता आणि ते व्यक्ती खूप उंच पोस्ट वरती होते. सो सर माझ्याकडे शब्द नाहीये, मी तुम्हाला काय सांगू. आणि मी खूप क्लिअर सांगेन, ज्योतिष सर्वच शिकवतात, अंशात्मक दृष्टी योग होतो आणि प्रिडिक्शन येतात एवढ्यापर्यंत सांगतात, पण त्याच्यामध्ये ते दशा, अंतरदशा, प्रत्यंतर दशा, म्हणजे दुनियाभरची डोकाबोडी करा, मग चंद्राचं गोचर लावा, सूर्याचं गोचर केपीवाले लावतात, त्याचं नक्षत्र लावतात. पण हे जे क्लिअरिटी आहे की शनी, मंगळ आणि सूर्य, सर मी प्रत्येक पत्रिका पाहते, कुठे सूर्याचं गोचर अगदी तंतोतंत येतं. त्याच्यानंतर तुम्ही गुरु शिकवला पॉझिटिव्ह रिझल्ट साठी. माझं स्वतःचं मेष लग्न आहे, गुरु जसा डिग्री क्रॉस करतोय, आय एम गेटिंग पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि सर म्हणजे मी एवढं सांगू शकते की आपण प्लॅन करू शकतो. एखादी चांगली घटना घडवायची आहे किंवा काहीतरी आपल्याला चांगला लाभ घ्यायचा आहे, तर सूर्य सिद्धांताच्या मार्फत आपण ते प्लॅन स्वतःसाठी तरी करू शकतो. आणि तुमचा क्लायंट खूपच चांगला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही करून देऊ शकता. पण प्रॅक्टिस ही नेसेसरी आहे. पंचांग रोज बघणं आवश्यक आहे. आणि एक समांतर अभ्यास, की निर्यन पण पाहताय, सूर्य सिद्धांत पण पाहताय, त्यात गुरुचं ट्रान्झिट, शनीचं ट्रान्झिट, सूर्याचं ट्रान्झिट, तत्पुरती त्याच्यातच तुम्ही आत्मकारक ग्रह पण पाहून घ्या. खूप क्लॅरिटी लवकर येईल. म्हणजे मी तर खूप जास्त मेहनत घेतली आहे, म्हणजे खूप वर्ष शिकते. सर तुमच्याकडे कुणी 2-4 वर्ष राहिलं की त्याला जास्त शिकण्याची गरज नाही सर. तो अगदी 100% म्हणजे एक्सपर्ट इन एव्हरी सब्जेक्ट असं होईल. थँक्यू सो व्हेरी मच सर. असं आहे बेटा, सांगतो तुला मी आता माझा अभिप्राय देतो. असं आहे बाळा की तू लहान आहेस, आता त्या लहान वयामध्ये तू एवढी मास्टर आहेस. आता त्यामुळे कदाचित मला असं वाटतं, त्यामुळे लोक आहेत ना ती तुझ्यावरती जेलसी करतात, ही एवढी हुशार कशी. वेन यू स्पीक फ्लुएंटली, डायरेक्टली, हार्ड लँग्वेज जे असेल ते. मस्का पॉलिसी बिलकुल नाही. मेष लग्न, लग्नात मंगळ आहे सर. म्हणून मस्का पॉलिसी बिलकुल नाही सर. चालेल, पण एवढी प्रतिस्पर्धा झाली म्हणून मी शिकते ना सर, मला शिकायला भेटलंच नाही. मी काय म्हटलं, मी विरोध करतच नाही, मी तुला अप्रिशिएट करतोय. वाय द पीपल सेज अबाउट यू, कारण का की त्यांना भीती वाटते तुझी. यू गॉट इट. असू शकतं सर, पण मी एवढं म्हणेन की माझ्याकडे तुमच्यासारखे चांगले गुरु आहेत म्हणून मी चिकाटीने सब्जेक्ट अभ्यास करते.
जर मला चांगले गुरु भेटले नसते, त्यांनी मला मदत केली नसती, आता मी तर अनेक बहुतेक वर्ष मी तुला ओळखतो, तर बाळा असं आहे की यू आर मास्टर. आय नेव्हर से की तू बुद्धू आहे म्हणून, मी बोलूच शकणार नाही. मास्टर इज मास्टर. तू त्याच्यामध्ये थँक्यू सर. प्राधान्य मिळवलेलं आहे, चांगल्यापैकी तुझं वक्तृत्व आहे, अभ्यास आहे. आय रिअली अप्रिशिएट यू. तर त्याच्यामुळे बाजारामध्ये जे तुझ्या विरोध का करतात, कारण का की यू आर स्ट्रेट फॉरवर्ड. गॉट इट? द ऑलवेज यू आर इन फॉरवर्ड. You are in forward. You are not never in reverse. Understood? तर ते आता तुम्ही असं समजा की मेष लग्न आहे तर मला पुढेच जायचंय. आणि त्यात काय लग्नात सांगितलं? एक मिनिट. आय टेल यू वन मिनिट. आय टेल यू. आता हा, सर. मेष हा आरंभ आहे नक्की. हा हा त्याच्यानंतर वृषभ लागणार आहे. हा यू आर नॉट गोइंग टू स्पाइस. मिनेमध्ये जाणार नाहीये, पीसेस मध्ये हा, जाणार नाही नाही, नाही नाही फॉरवर्डच जाणार आहे. हा मग आता मेषानंतर फॉरवर्ड कुठे आहे? तर शुक्र आहे. शुक्राला फॉरवर्ड कुठे आहे? तर मिथुन आहे. बरोबर. दिस इज ऑल्सो वन टेक्नॉलॉजी इन ऍस्ट्रॉलॉजी. हा 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 वन कळलंय मला टेक्निक इन सर, कळतंय ऍस्ट्रॉलॉजी. कळतंय कळतंय कळतंय. दिस इज थँक्यू अ थिंग. थँक्यू एनिवे, सो व्हेरी मच. ओके बेटा, गॉड ब्लेस यू. बरं, ठीक आहे. आता थँक्यू आणखी थँक्यू. कोणाला काय अभिप्राय द्यायचा आहे? कोणाला काय सांगायचं? बोलायचं कोणाला अजून? तर मग नाही. कुबल मॅडम सांगते. हो. चला, आता सगळेजण काय घाबरतात का? काय प्रॉब्लेम आहे सांगा. जायचंय का कोणाला? सर घाबरत वगैरे नाही, पण आमचा अभ्यास खूप कमी पडतो, त्याच्यामुळे खूप गिल्टी वाटतं. बी फ्रँक. बरोबर आहे, बरोबर आहे. कमी आहे डोंट आमचा गिल्ट. अभ्यास. नाही असं नाही. तुम्ही खरंच कमी पडतो बघा, सर आमचा अभ्यास. नाही, म्हणजे बिलकुल नाही. असं मी समजतच नाही. मी तुम्ही नाही माझ्या समजत, पण आमचं आम्हाला कळतं ना, आम्ही किती पाण्यात आहोत ते. बरोबर आहे मॅडम. आम्ही तर शून्यात. सर, खरंच आहे ना, त्याच्यामुळे असं गिल्टी वाटतं कधी कधी की आपण म्हणजे सर एवढं जीव तोडून शिकवत होतो ना, आपण शेवटी दगडच राहून राहिलोय, नाही अशी असं भावना नाही. तयार होते मनामध्ये. असं नाही. मनोकामना एकच आहे, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे. होणारच होणार. होणारच. बरं, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. काय माहितीये का मॅडम, सांगतो तुम्हाला मी एक प्रतिक्रिया सांगतो की गेल्या वेळेला मोदी निवडून आले तर मी हे केलं होतं, संकल्प केला होता की मी कधीही पैसे घेणार नाही, विनामूल्य शिकवणार. आता पुन्हा मोदी येणार आहेत, तर आता ह्याच्या पुढचे सगळे क्लास पुन्हा मी विनामूल्य शिकवणार आहे. हा संकल्प आहे. सर मोदी कायमच होत. ग्रेट सर. ठीक आहे, चला. सर तुम्ही फ्री शिकावत म्हणून नव्हे, तर देशाच्या भल्यासाठी मोदी जोपर्यंत त्यांना भरपूर आयुष्य लाभो तेच येत राहोत सर. म्हणजे त्याच्यात स्वार्थ आमचा नव्हे. तुम्ही जे तो मोठेपणाने करताय हा तुमचा वेगळा भाग आहे, पण मोदी जोपर्यंत आहेत त्यांना भरपूर देवाने आयुष्य देव, भरपूर चांगलं आरोग्य देव, आणि ते कायमच पंतप्रधान म्हणून आपल्याला लाभोत, हीच हरी ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की. धन्यवाद मॅडम. बरोबर आहे. बरं, तुम्हाला काय बोलायचं आहे का कुलकर्णी मॅडम? सर काय खरं सांगू का सर, शब्द नाही येत आता तुमच्याबद्दल सांगायला, किंवा तुम्ही जे काही शिकवताय ना, केवळ फक्त आभार हा शब्द सुद्धा आता खूपच हे झालेला आहे सर. आणि एवढं छान शिकवताय, खरं सांगते म्हणजे माझ्याकडे तर कुठलेच शब्द नाहीये सर सांगायला. तुम्हाला इथूनच नमस्कार. तुमचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. प्रत्येक जे काही आपल्या क्लासमध्ये आहे शिकतायत त्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. आणि तुमच्याकडे आहे त्यातला खारीचा वाटा का होईना, पण तो आमच्याकडे ज्ञानाचा यावा. जे काही तुम्ही देताय, तुमच्या देण्याला आमचं काहीतरी कर्म लाभो, म्हणून ते आमच्याकडे येवो आणि आम्हाला थोडंफार त्यातलं मिळो, आमची थोडी बुद्धी काम करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. धन्यवाद ऑल सर. द बेस्ट. बरं, कुबल मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. कुबल मॅडम, आता कुलकर्णी मॅडमनी सांगितलं ना, कुलकर्णी मॅडमनी जे आता सांगितलं ना, ते 100% बरोबर आहे. आमची बुद्धी काम करो हाच आशीर्वाद द्या. कारण नाही सर, या वयात लक्षात राहतो, इतकं वाईट वाटतं, पण काय करणार. खर्च अभ्यास पण हे होतं. राईट.
राईट नाही करतो, प्रयत्न तर करतोच आहे, प्रश्नच नाही. राईट. कुबल मॅडम, तुमचा अभिप्राय समारोप करायचा. होय सर. आता समारोप मी आज खूप शॉर्ट मध्ये करणार, कारण सगळेच खूपच छान बोलले. आधी सर तुम्हाला नमस्कार. चव्हाण माईक आवाज बंद गेला. करा मॅडम, हा हा माईक केला बंद केला. करा. काहीच नाही ऐकू आलं का? नाही, नाही, बोला बोला, बोला. नव्याने बोला आता. हा ठीक आहे ठीक आहे. चुकून झालं काहीतरी, आज गडबडच होती जरा, ते पावसाकडे लक्ष नाही. हा सर तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि आपल्या या छोट्या गीताताई, त्या पण खूप छान त्यांनी अभिप्राय दिला आणि त्यांचा अभ्यास पण खरंच म्हणजे खूपच छान आहे. आणि सर मी आज फक्त आता एवढंच सांगते, सगळी पत्रिका तुम्ही खूपच छान समजून सांगितली. आता परत ते काही न सांगता एवढंच बोलते की खूप म्हणजे सुपर 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 ऍडव्हान्स क्लास झाला. आणि तुम्ही घेणारच असाल, पण तरी हे शनिवार अजून तुम्ही 2-3 लेक्चर तरी घ्या. म्हणजे आज मला हो, वाटतंय घेणार सगळ्यांना छान समजलंच आहे. ह्या आपल्या सरोजताई घेणार पण घेणार. छान, म्हणजे त्यांना कळत होतं आणि त्या व्यवस्थितच सगळ्या बोलत होत्या. पण हो अजून 2-3 लेक्चर घेतले की सगळ्यांना काही अडचणी आल्या असेल, कोणी आज बोललं नसेल तरी त्यांचं ते क्लिअर होईल. तर सर परत सगळ्यांच्या वतीने तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद आणि खूप खूप तुमचे आभार. हॅट्स ऑफ टू यू, युअर डिवाइन सोल, आणि ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. थँक्यू सर सगळ्यांना. थँक्यू सर. थँक्यू बोला सर. बोला बोला, काय आलं? थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. त्यामध्ये मॅडम कोण काहीतरी बोलत होता? म्हणत होत्या. हा बोला मॅडम. हा, बोला. सर अजून 2-3 लेक्चर घ्या सर जरा. हा हा, घेणार घेणार घेणार. थँक्यू सर. शुभरात्री. थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद थँक्यू सर. सर. धन्यवाद सर. धन्यवाद.